लोकमान्य सेवा संघ पार्ले या आमच्या संस्थेच्या ऑनलाईन कार्यक्रमात मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर हा आठवडा वन्यजीवन सप्ताह म्हणून आपण साजरा करतो. साधारण 68 वर्षांपूर्वी 1952 मध्ये या सप्ताहाची सुरुवात झाली होती. 1972च्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नुसार ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच माळढोक पक्षी ही प्रजाती क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजेच अस्तित्व धोक्यात आलेला पक्षी अशा गटात समाविष्ट केली जाते. आज जगभरात अंदाजे फक्त 150 ते 200 माळढोक पक्षी शिल्लक आहेत. ही परिस्थिती का आणि कशी निर्माण झाली, याची नेमकी कारणे काय आहेत, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे. या पक्षाच्या संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पांची माहिती आज आपण या कार्यक्रमात करून घेणार आहोत. वन्यजीवन, पर्यावरण, हवामान या विषयातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे 2 तज्ञ आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे माजी संचालक आणि नामवंत मरीन इकॉलॉजिस्ट माननीय डॉक्टर दीपक आपटे गेली 10 वर्ष माळढोक पक्षी संवर्धन प्रकल्पात विशेष काम करत आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचे सन्माननीय सदस्य, एन्व्हायरमेंटल अप्रेझल कमिटी ऑन CRZ अँड इन्फ्रास्ट्रक्चर, पोर्ट्स, हार्बर्स अँड नॅशनल हायवे ऑफ MOEFCC या समितीचे सन्माननीय अध्यक्ष, मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन कमिटी ऑफ MOEFCC अँड बोर्ड कंट्रोल कमिटी ऑफ मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन या समितीचे सन्माननीय सदस्य, स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड्स ऑफ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा अँड अंदमान निकोबार या सर्व राज्यातील समित्यांचे सन्माननीय सदस्य आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या अंतर्गत अनेक समित्यांचे सन्माननीय सदस्य आहेत. कॉर्बेट फाउंडेशनचे डायरेक्टर माननीय श्री केदार गोरे अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. मेंबर ऑफ द IUCN Commission on Education and Communication since 2005, a member of IUCN SSC Bustard Specialist Group, and a member of World Commission on Protected Areas since 2013. IUCN CEC Excellence Award, South and Southeast Asia in 2019. Excellence in Biodiversity Conservation and Environmental Awareness by Think Wildlife Awards in 2018. 50 Most Impactful Social Innovators Award by World CSR Congress in 2018. या भारतीय वन्यजीवन सप्ताह विशेष कार्यक्रमात या 2 महानुभावांसह मी सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर आपटे. नमस्कार केदार दादा. नमस्कार. मी साधारण प्रश्नाला सुरुवात करतो. साधारण सुरुवातीच्या काळात आपण पर्यावरण, हवामान या विषयात साधारण विशेष संशोधन करणाऱ्या काही संस्था आहेत, म्हणजे टेरी नावाची संस्था आहे की एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या कामामध्ये सहभागी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग तू कॉर्बेट फाउंडेशनचा डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारलीस. या दोन्ही संस्थांचा एक थोडासा आम्हाला संक्षिप्त परिचय करून दिलात की काय असतं. या संस्थांबद्दल नावं माहीत असतात, ही संस्था असं करते तसं करते, पण एक थोडासा संक्षिप्त परिचय करून दिलात तर फार बरं होईल. टेरी जी संस्था आहे, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, ती जवळजवळ 1976च्या आसपास सुरू झाली होती. त्याचं पूर्वीचं नाव आहे टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट. ती संस्था मेजरली एनर्जी रिसर्च यामध्ये कार्यरत आहे आणि अनेक चांगली कामं होतात. म्हणजे रिसर्चच्या बाबतीत त्यांचा हातखंडा आहे आणि जवळजवळ 800 लोक काम करत आहेत त्या संस्थेमध्ये आज. आणि माझं भाग्य आहे की मी थोडा वेळ तरी त्या संस्थेमध्ये घालवू शकलो. त्याचा हेड ऑफिस दिल्लीमध्ये आहे आणि भारतभर त्याचे ब्रांचेस आहेत आणि मी मुंबईच्या ब्रांचमध्ये काम करत होतो. टेरी नंतर मी आता गेली 11 वर्ष कॉर्बेट फाउंडेशन या संस्थेमध्ये आहे. तर कॉर्बेट फाउंडेशन ही संस्था सुरू झाली 1994 साली. आता 25 वर्ष होऊन गेली आणि ती संस्था सुरू होण्याचं मेन कारणच हे होतं की ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट ला कसं कमी करता येईल, तो कसा होऊ नये यासाठी प्रयत्न करता येईल, यासाठी संस्थेची स्थापना झाली. आणि आता गेले अनेक वर्षात अनेक ठिकाणी काम सुरू झालंय. पण सुरू झालं ते कॉर्बेट टायगर रिझर्व्ह नॅशनल पार्क जे आहे तिकडे, त्यामुळे नाव संस्थेचं कॉर्बेट फाउंडेशन ठेवलं गेलं. ते आजही तसंच चिकटलेलं आहे. पण आता त्या व्यतिरिक्त आम्ही सेंट्रल इंडियामध्ये, ईस्ट इंडियामध्ये, कच्छ जे गुजरातमध्ये आहे तिथे, वेस्टर्न घाटच्या काही एरियाज आहेत महाराष्ट्र आणि इतर भागांमध्ये, तर तिथेही आम्ही कामं करतो.
आणि रिसर्च पासनं ते कॉन्झर्वेशन, ऍक्च्युअल ग्रासरूट्स कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट करण्याकडे आमचा भर आहे. अशा म्हणजे अनेक प्रकारची कामं आहेत आणि आता सध्या पुरतं हे इंट्रोडक्शन माझ्या मते पुरेसं आहे. थँक्यू. डॉक्टर आपटे, आपण अलीकडेच BNHS म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे म्हणजे माजी संचालक, डायरेक्टर या पदावरून निवृत्त झाला. 125 वर्षांपेक्षा जास्त सतत कार्यरत असलेल्या अशा या वन्यजीवन क्षेत्रातील पितृतुल्य संस्थेचा थोडासा आम्हाला परिचय करून दिलात तर फार बरं होईल. थोडक्यात परिचय करून देणं संस्थेचा तसा अवघड आहे. 137 वर्ष आपल्याला 15 सप्टेंबरला पुरी झाली या संस्थेला. ऍक्च्युली या संस्थेची स्थापना जी झाली ही कॉन्झर्वेशन या दृष्टीने झाली नाही. जेव्हा ती झाली 1883 साली, ते एक हंटिंग कम्युनिटी एकत्र येऊन त्यांनी मारलेले पक्षी प्राण्यांचे स्किन्स एकत्र आणून त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं या उद्देशाने सुरुवातीला त्याची असा ग्रुप एकत्र येऊन त्यांनी कामाला सुरुवात केली होती. त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा लक्षात यायला लागलं की काही पक्ष्यांच्या प्रजाती त्यावेळेला सुद्धा, म्हणजे आपण 1800 सालची गोष्ट करतोय, की त्यांच्या पक्ष्यांचा ट्रेड हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. उदाहरणार्थ इग्रेटच्या पक्ष्यांचा ट्रेड खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी होता, की ते बायकांच्या टोपीमध्ये लावायची एक फॅशन होती ते फेदर्स. तर त्यावेळी कुठेतरी यांना लक्षात आलं की आपल्याला नुसतंच शिकार करून उपयोग नाही, तर आपल्याला त्याचं संवर्धनाच्या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे. तर हळूहळू ते हंटिंग काय म्हणतात त्याला, एक ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स पासून जी सुरुवात झालेली होती ती नंतर हळूहळू कॉन्झर्वेशन आणि कॉन्झर्वेशन ऍडव्होकसी. पण BNHS चा फोकस हा प्रायमरली पहिल्यापासून हाच राहिलेला आहे की कॉन्झर्वेशन करताना तो शास्त्रीय दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण त्याच्याकडे जर आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून नाही पाहिलं तर कित्येक वेळेला आपण जे करतोय त्याचे आपल्याला दुष्परिणाम जास्त होऊ शकतात. त्यामुळे BNHS मोटो तोच आहे की कॉन्झर्वेशन विच इज रिसर्च बेस्ड. आम्ही ॲडहॉक बेसिसवरती कुठलेही पोझिशन घेत नाही किंवा अनसायंटिफिक याच्यामध्ये आम्ही फारसं पोझिशन घ्यायच्या मागे धावत नाही. तर संस्था आता ही जसजसा काळ बदलत जातो तसतसं संस्थेच्या कामाचं स्वरूप थोड्याफार प्रमाणामध्ये बदलत जातं. पण आजच्या तारखेला आपल्याकडे 250 एम्प्लॉईज 22 फील्ड स्टेशन मधून आज आपल्याकडे काम करतात भारतभर. आणि पॉलिसी ॲडव्होकसीमध्ये आपलं खूप मोठं काम आहे. वेगवेगळ्या स्टेट्स गव्हर्नमेंट बरोबर काम करणं, सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर काम करणं, नवीन तयार होणाऱ्या पॉलिसीमध्ये महत्वाचे इनपुट्स कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने देणं आणि त्याचबरोबर मल्टीलॅटरल एन्व्हायरमेंट अग्रीमेंट जे आहेत की जे बाकी देशांबरोबर झालेले सामंजस्य करार असतील अनेक क्षेत्रातले, मग सायटीज आहे, CBD आहे, कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पीसीज असेल, तर त्या याच्यामध्ये सुद्धा पॉलिसी लेवलला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मला BNHS खूप मोठ्या प्रमाणात काम आहे. म्हणजे साधारण सगळ्या बँकांची जशी RBI बँक असते किंवा कॅपिटल मार्केटला आपण सेबी म्हणतो, तशी साधारण भारतातल्या ज्या कॉन्झर्वेशन रिलेटेड गोष्टी आहेत त्याची सगळ्यांची एपेक्स बॉडी ही BNHS आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा, म्हणजे बाकी सगळ्या संस्था ह्या गेल्या 20 वर्षामध्ये आल्या. त्याच्या आधी फक्त BNHS ही एकमेव संस्था अशी होती. इनफॅक्ट WWFचं जे ऑफिस सुरू झालं भारतामध्ये त्याची सुरुवात BNHSच्या दुसऱ्या मजल्यावरून झाली, हॉर्नबिल हाऊसच्या. ते पहिली 2 ते 3 वर्ष WWFचं ऑफिस BNHS मध्ये होतं. त्यामुळे BNHSला एक अक्रॉस बोर्ड एक जो रिस्पेक्ट आहे पहिल्यापासून तो अजूनही तसाच आहे, कारण इट्स मोर ऑफ अ फादरली इन्स्टिट्यूशन. नक्कीच. आणि जितकी म्हणून आमच्यासारखी मुलं आहेत, मी आता स्वतःला मुलं म्हणतोय म्हणजे जरा अति होईल कदाचित, पण आमचं कॉलेजमध्ये असल्यापासून, शाळेत असल्यापासून BNHSची एवढं घट्ट नातं जमलंय. आता जे काय आम्ही करू शकतोय त्याचं शिक्षण आम्हाला BNHS मध्ये मिळालेलं आहे फील्डवर असताना. तर त्यासाठी म्हणजे मी कायमच ऋणी राहीन या संस्थेत. ठीक आहे केदारदा, आता आपण थोडंसं आपल्या आजच्या विषयाकडे येऊया की ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच मालढोक पक्षाचा थोडासा परिचय जर करून दिलास, म्हणजे साधारण त्याचा काय आकार असतो, त्याचा विणीचा हंगाम काय असतं, त्याचे मायग्रेशन पॅटर्न किंवा इको चेन आपण ज्याला म्हणतो त्याचं काय एक्झॅक्टली महत्व आहे, अशा काही प्रकारचं काही त्याची काही ओळख करून दिलीस तर फार बरं होईल. हो नक्कीच. मी तुला हे पण रिक्वेस्ट करेन की 1-2चे फोटो आपल्याकडे आहेत ते आता समजा आपण स्क्रीनवर ठेवले म्हणजे मी काही बोलताना ते फोटो पाहतील लोक
आणि म्हणजे त्यांना ते रिलेट करता येईल. माळढोक पक्षी किंवा ग्रेट इंडियन बस्टर्ड हा एक मोठ्या आकाराचा पक्षी आहे. म्हणजे साधारणपणे उंची बघितली तर 1 मीटर वगैरे त्याची उंची असू शकते आणि वजनालाही चांगलं मोठं आहे. म्हणजे 14.5 ते 15 किलो इतकं त्याचं वजन भरतं. म्हणजे असं म्हटलं आपण की इंडियन ग्रासलँड्स मधला जर हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड असेल तर तो बस्टर्ड असेल. आणि इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे मेजरली भारतामध्ये आणि जो राजस्थान आणि कच्छला लागून जे पाकिस्तानचे एरिया आहे, चोलिस्तान वगैरे त्या भागात सुद्धा बस्टर्डचं हॅबिटॅट आहे. आणि तिथे सुद्धा ग्रेट इंडियन बस्टर्ड्स काही प्रमाणात दिसत पूर्वी. आता तिथे शिकार होते आणि त्यामुळे त्यांची संख्या तिथे खूप कमी झाली. भारतातही अर्थात त्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. आता अनेक वर्षापूर्वी जर आपण प्री इंडिपेंडन्स एरा पाहिला तर अनेकशे पक्षी भारतभर होते. म्हणजे अगदी गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अगदी तामिळनाडू सारख्या एरियामध्ये, ओडिसामध्ये, पंजाब या सगळ्या राज्यांमध्ये माळढोक पक्षी दिसत. आणि दख्खनचा जो पठार आहे हा त्यांचा बालेकिल्ला म्हणता येईल. पण झालं काय की अनफॉर्च्युनेटली त्याचं जे मांस आहे ते म्हणे खूप टेस्टी होतं. आणि त्यामुळे ब्रिटिशांच्या काळी अनेक ठिकाणी शिकारी झाल्या. आणि शिकारीचं एक उदाहरण मी तुला सांगेन की म्हणजे 20 वर्षात 19व्या शतकाच्या सुरुवातीला 20 वर्षामध्ये एका ब्रिटिश कर्नलने 960 इतके माळढोक पक्षी 20 वर्षात मारले. आणि ते कुठे? तर अहमदनगरच्या आसपास. म्हणजे त्यांची संख्या किती असेल त्यावेळेस त्याचं आपण कल्पना करू शकतो. मी किती प्रमाणात ग्रासलँड्स असतील आपल्याकडे, हॅबिटॅट असेल. फॅन्टॅस्टिक. म्हणजे ही कल्पना करण्याच्या पलीकडे आहे. कदाचित अशा प्रकारचे हॅबिटॅट, सवाना हॅबिटॅट जो लागतो बस्टर्डसाठी तो फक्त आता ईस्ट आफ्रिकेमध्ये असेल माझ्या मते. तर असा हा जो बस्टर्ड पक्षी आहे तर त्याची आपल्याला स्क्रीन दिसत नाहीये. म्हणजे आय डोंट नो इफ यू आर शेअरिंग द स्क्रीन. आहे फोटो स्क्रीन दिसत शेअर नाहीये. होतीये. फोटो दिसत नाहीये. म्हणजे मला तरी दिसत नाहीये. तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आता 3 मेजर ठिकाणं राहिलेली आहेत की जिकडे माळढोक पक्षाचा अधिवास आहे. मी असं म्हणणार नाही की माळढोक पक्षी आहे, कारण ती संख्या किती आहे हा मोठा वादाचा मुद्दा आहे. पण 2 ते 3च्या वर माळढोक पक्षी महाराष्ट्रात नसावेत असा माझा अंदाज आहे. गेले 2-3 वर्षात तरी सायटिंग पण झालेलं नाहीये माळढोक पक्षाचं. कधीतरी स्ट्रे एखादं म्हणजे सायटिंग कुठेतरी होत असेल. एक फिमेल दिसलेली व्हिडिओ आला होता काही महिन्यांपूर्वी. तो कधीचा होता, कुठे दिसली होती, ती कर्नाटकातनं इथे आली होती का, की हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. तर अशी ही संख्या का रोडावली गेली? कारण ह्याचं जो पहिलं जे कारण झालं की बेसुमार कत्तल झाली. त्यातून सावरत असेल, कारण इंडिपेंडन्स नंतर थोड्याफार प्रमाणात ते कमी झालं असेल. नंतर 1972 साली वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आला. तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या शेड्यूल 1 मध्ये ग्रेट इंडियन बस्टर्डला सामावून घेतलेला आहे. म्हणजे वाघ, हत्ती, गेंडा, माळढोक या सगळ्या स्पीसीजना एकच आणि तितकंच हायेस्ट प्रोटेक्शन आहे. अनफॉर्च्युनेटली त्या मेगा स्पीसीज आहेत त्यांच्यावर जास्ती लक्ष केंद्रित झालेलं आहे आतापर्यंत, सरकारचं म्हणा किंवा सर्वसामान्य माणसांचं सुद्धा. आणि अशा प्रकारच्या स्पीसीजकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कारण ग्रासलँडकडे आपण फारसं गांभीर्याने पाहिलेलं नाहीये. जरी भारतामध्ये असं म्हणतात की 11%, एक मिनिट मी लिहिलंय कुठेतरी, 11% जगाच्या 11% लाईफस्टॉक पॉप्युलेशन आहे इंडियामध्ये. आणि तसं असून सुद्धा ग्रासलँड मॅनेज करायची कुठलीही पॉलिसी आजपर्यंत आपल्याकडे नाहीये. त्यामुळे झालंय असं की ग्रासलँडवर डिपेंडंट जितके स्पीसीज आहेत, माळढोक असेल असंच नाही तर लेसर फ्लॉरिकन आहे, त्याचा जो धाकटा भाऊ आपण म्हणता येईल, किंवा वुल्व्स आहेत, चिंकारा, ब्लॅक बक्स, जे अनेक प्रकारचे जे प्राणी आहेत जे ज्या अधिवासामध्ये राहतात त्या सगळ्यांवर
एक प्रकारचं म्हणजे संकट आलेलं आहे. ते कसे ग्रासलँड कसं वाचवायचा हा मोठा गंभीर प्रश्न आज भारतात निर्माण झालेला आहे. कारण बरेचसे जे ग्रासलँड्स आहेत त्यांचं कॅटेगरायझेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये रेव्हेन्यू वेस्टलँड्स म्हणून झालंय. आता रेव्हेन्यू वेस्टलँड म्हटल्यानंतर ती जी जागा आहे ती पटकन इंडस्ट्रीच्या कुठल्याही डेव्हलपमेंटसाठी दिलेली असते. आता त्यातनं असंही होतं की पटकन बस्टर्ड हॅबिटॅट दिला गेला आहे. त्यामुळे तिथे येणारे कुठले जे फॅक्टरीज असतील किंवा इतर काही प्रोजेक्ट्स असतील तर त्यामध्ये त्या हॅबिटॅटचं नुकसान होणारच आहे. त्या व्यतिरिक्त आता गेल्या काही वर्षांमध्ये रिन्युएबल एनर्जी याचं इतकं सुळसुळाट झालाय की राजस्थान, गुजरात आणि इव्हन इतर राज्यांमध्ये सुद्धा, महाराष्ट्र असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तिथे अनेक ठिकाणी हे प्रोजेक्ट्स आलेले आहेत. आता जेव्हा हे प्रोजेक्ट्स येतात तर त्याचं जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती कुठेतरी ट्रान्समिट करायला लागते आणि ट्रान्समिट करताना जे पॉवर लाईन इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं असतं ते बऱ्याचदा बस्टर्ड हॅबिटॅटवरनं जातं. आणि बस्टर्ड पक्ष्याचा जर फोटो आता आपल्याला दिसला आणि लोकांनी पाहिला तसं लक्षात येईल की त्याचे जे फ्रंटल विजन आहे ते फार पुअर आहे. त्याचे डोळे इथे आहेत, त्यामुळे त्याला समोर एका ठराविक अँगलमध्ये त्याला दिसत नाही आणि त्यामुळे तो उडताना पटकन कुठल्याही ज्या विजेच्या तारा जातात त्या तारांवर त्याचा आपटून कोलिजननी मृत्यू होतो. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटचा रिसर्च असं सांगतो की वर्षाकाठी जवळजवळ 18 ग्रेट इंडियन बस्टर्ड्स फक्त थारच्या वाळवंटामध्ये मरण पावतात बिकॉज ऑफ पॉवर लाईन कोलिजन. आता ही संख्या फार मोठी आहे. जेव्हा आपण म्हणतो की 150 पक्षी राहिलेले आहेत अख्ख्या भारतामध्ये, तेव्हा ही 18 पक्षी जर दरवर्षी फक्त थारमध्ये जाणार असतील तर मग आपण वी आर लुकिंग ॲट एक्सटिंक्शन ऑफ अ स्पीसीज. आणि ह्यासाठी आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करायला पाहिजेत. आता म्हणजे आपण कुठला विचार करण्याच्या पलीकडे आपली सध्याची सिच्युएशन आहे. सायन्सनी अनेक गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. BNHS गेले अनेक वर्ष या बर्डवर काम करत आहे. त्यांनी सायन्सला सांगितलेलं आहे की काय करायचंय. आता फक्त हे सायन्स जे आहे ते आपल्या पॉलिसी मेकर्सनी ऐकायला हवंय, योग्य कान देऊन, आणि त्यानुसार आपली पॉलिसीज ठरवायच्या. नाहीतर आपण एखादे एक्सटिंक्शन आपल्या येत्या 5 ते 10 वर्षात आपण ग्रेट इंडियन बस्टर्डचं एक्सटिंक्शन आपण विटनेस करू दुर्दैवाने. डॉक्टर आपटे, साधारण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने जे मालढोक पक्षी संवर्धन संरक्षण या संबंधात जे काही काम केले, जेणेकरून जे फील्ड वर्क मध्ये त्याचं जे काही काम केलंय आणि त्याचा सध्या कुठे कसा अभ्यास झाला, महाराष्ट्रात साधारण कुठे अभ्यास झाला, तर याविषयी काही आम्हाला सांगू शकाल का? BNHS मालढोक वरती जवळजवळ गेली 40 वर्ष संशोधन करतंय या एका स्पीसीज वरती. आणि ते काम भारतभर BNHS ने केलं. म्हणजे अहमदनगरची नानज सँक्च्युरी असेल किंवा रोलापाडू असेल किंवा गुजरात मधल्या प्रोटेक्टेड ग्रासलँड असतील, राजस्थान मधल्या ग्रासलँड असतील, याचं 40 वर्ष सातत्याने आपण मॉनिटरिंग जेव्हा केलं तेव्हा ते लक्षात आम्हाला एक साधारणतः 20-25 वर्षापूर्वी आलं होतं की ही जी प्रजाती आहे याचं पॉप्युलेशन हे फार रॅपिडली खाली जात आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंट म्हणा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला वारंवार या गोष्टीची सूचना देत आलो आहे की या पक्षासंदर्भामध्ये आपल्याला सिस्टमॅटिक कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने एक पॉलिसी फ्रेमवर्क तयार करावं लागणार आहे. जसं केदार म्हणाला की ग्रासलँड संदर्भात आज आपल्या देशामध्ये कुठली पॉलिसी नाही. त्यामुळे ग्रासलँडचं कन्व्हर्जन हे कुठल्याही प्रकारे तुम्ही सहजरित्या करू शकता. आणि हा पक्षी जो ग्रासलँड किंवा माळरानावरती सापडणारा जो पक्षी आहे, हे जर तुमचे माळरान कन्वर्ट जर झाले दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला बाकी कुठल्याही ऍक्च्युली कॉजेसची गरज नाही. मग आता हे ट्रान्समिशन लाईन हे आता ऍड झालेले प्रॉब्लेम आहेत गेल्या 7-8 वर्षामध्ये. हे प्रॉब्लेम काय गेल्या 20-25 वर्षापूर्वी नव्हते, पण माळढोकची संख्या गेल्या 25 वर्षापासून खाली येते. याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईन आणखीन तुम्ही पॉवर लाईन हा जो इश्यू म्हणालात, हा विषय वगळता. कारण हा विषय मोस्टली आता आपल्याला जास्त याचा इम्पॅक्ट राजस्थानमध्ये दिसतो. बाकी आपल्याला फारशा कुठे ठिकाणी याचा इम्पॅक्ट माळढोकवरती दिसत नाही. या पक्षाच्या संदर्भात झालं असं की आपल्याला समहाव एक सायकोलॉजिकल एक हे तयार झालेलं आहे सेटिंग की कॉन्झर्वेशन करायचं म्हणजे प्रोटेक्टेड एरिया तयार करायचा.
आणि प्रोटेक्टेड एरिया तयार करताना त्याच्यामधले चांगल्या गोष्टी आपण कायम बघतो, पण त्याच्यातनं तयार होणारे कॉम्प्लिकेशन जे आहेत सोसायटीशी रिलेटेड, त्याचा विचार आपण कधी फारसा केला नाही. आता जेव्हा तुम्ही नानद सारखा एरिया की जो ह्युमन डॉमिनेटेड लँडस्केप आहे, जे ग्रासलँड तसं म्हणायला गेलं तरी ते ओपन ऍक्सेस सिस्टीम, कारण लोक ग्रेझिंग करण्याकरता ती माळरानं वापरायचे पूर्वी, तो ओपन ऍक्सेस सिस्टीम होता. तिथे तुम्ही सडनली सँच्युरी डिक्लेअर केली. सँच्युरी डिक्लेअर केली तुम्ही वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडर, की तुमचे काही राईट्स डेफिनेटली निघून जातात, की त्याच्यामध्ये तुम्ही तुमची गुरं जी पूर्वी तुम्ही सर्रास नेऊ शकत होतात, त्याच्यावरती तुमचं बंधन आलं, की ते आज तुमचं इलिगल झालं. मग तुम्ही जर साध्या साध्या गोष्टींना जर इलिगल तुम्ही जर त्याला एक ब्रँडिंग करून जर लोकांना त्याच्या राईट्स पासून डिनाय करत असाल, तर ह्या गोष्टीमधनं झालं काय, की एक लोकल लेवलला जो लोकांचा सपोर्ट कॉन्झर्वेशनला होता नानद सारख्या ठिकाणी, तो जवळजवळ नाहीसा झाला. आणि टू सर्टन एक्सटेंट लोकांनी त्या रागातून काही माळढोक मारलेही असतील. आज आपल्याकडे त्याचे पुरावे नाहीत, पण काय एखाद्या पक्षाला एवढ्या मोठ्या दिसणाऱ्या रात्री कोणी मारून त्याचं हे केलं तर कुणाला काय फारसं कळायची हे नाही. आणि दुसरं असं आहे, की तुम्ही जर तिथल्या शेतकऱ्याला जर त्याची जमीन जर विकायची असेल कुठल्या कारणानसेल, आणि ती केवळ सँच्युरीमध्ये किंवा त्याच्या बफर एरियामध्ये तुम्ही असल्यामुळे तुम्हाला जर ते करता येत नसेल, तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात राग हा अनेक ठिकाणी, म्हणजे तो फक्त अहमदनगर असं नाही, रोलापाडू असेल किंवा बाकीच्या ज्या काही सँच्युरी असतात, आज सगळ्या ठिकाणी हाच इश्यू झालेला आहे, की ग्रासलँडचा पक्षी असल्यामुळे किंवा ग्रासलँडमध्ये मिळणारे बाकी सगळे प्राणी जे आहेत ते या पॉलिसीमध्ये बाय अँड लार्ज सफर झाले. त्यामुळे कन्सिस्टंटली त्याचं पॉप्युलेशन गेली 25 वर्ष डिक्लाइन होत आलंय. आणि होत आता असं झालं, की शेवटी तो राहिला फक्त राजस्थान सारख्या ठिकाणी, की जिथे अजूनही मानव वस्ती त्या मानाने कमी प्रमाणात आहे. तिथे मोठ्याला अजून सँड्युन्स किंवा तसा एक हॅबिटॅट जो माळढोक पक्षाला लागतो तो अवेलेबल आहे. आणि काही पक्षी जे इकडनं मायग्रेट होऊन पाकिस्तानमध्ये सिजनल जातात किंवा तिकडनं इथे येतात, त्यांना तो एक जवळचा लँडस्केप आहे. तर त्या भागामध्ये जे काही पॉप्युलेशन राहिलं ते आता कन्फाईन झालेलं आहे. दुर्दैवाने जसं केदारने सांगितलं, की आता त्या भागामध्ये रिन्युएबल एनर्जीचं पोटेन्शियल एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, की एका बाजूला आपण लोकांना सांगतो, की तुम्ही कोल वापरू नका, तुम्ही न्यूक्लिअर वापरू नका, तुम्ही हायड्रो वापरू नका, यू फोकस ऑन रिन्युएबल. आता रिन्युएबल तुम्ही काय सगळ्या ठिकाणी करू शकत नाही एवढ्या मोठ्या स्केलमध्ये. आपण रूफटॉपवर रिन्युएबल करणं वेगळं आणि नॅशनल ग्रिड करता लागणारं 2000-3000 मेगावॅट रिन्युएबल वेगळं. तर त्याचं सगळ्यात चांगलं पोटेन्शियल आज कुठे आहे तुम्हाला, तर आज राजस्थानमध्ये आहे. आणि ते करताना की दुर्दैवाने एक गोष्ट अशी झाली, की आपल्या रिसर्चमध्ये एक महत्वाचा गॅप असा राहिला, की ह्या माळढोकचं मुवमेंट कसं असतं सीझनली, हे आपण फारसं समजून घ्यायचा कधी प्रयत्न केला नाही. त्यावेळी आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. आज सॅटेलाइट टॅग सारखी टेक्नॉलॉजी आहे जी 25 वर्षापूर्वी एवढी इझिली अवेलेबल नव्हती. त्यामुळे त्याचं मुवमेंट जे आहे फक्त ब्रीडिंग मध्ये आपण त्यांना मॉनिटर करत राहिलो, कारण ते नर एक सुंदर प्रकारचा डिस्प्ले करतो आणि ते शोधणं त्यामुळे सोपं जातं. पण नॉन ब्रीडिंग मध्ये हे पक्षी जातात कुठे, त्यांची मुवमेंट काय आहे, या गोष्टी आपल्या कधी फारशा लक्षात आल्या नाहीत. आता हा एक मेजर सायंटिफिक गॅप जर सोडला, तर जी काय डेव्हलपमेंट आपली रिन्युएबलची झाली ती अतिशय हाफ हजार्ड फॅशन मध्ये झाली आहे. जिथे लँड अवेलेबल झाली तिथे मोक्याच्या ठिकाणी लोकांनी जागा घेऊन तिथे आज मोठमोठाले तुमचे सोलार आणखीन विंड फार्म्स घेऊन त्याच्या ट्रान्समिशन लाईनचं नेटवर्क झालं. पण जेव्हा आपल्याला हे लक्षात आलं, की ह्याच्यामुळे आपल्याला गोडावण आज मरतायत, तर आता त्याच्यावरती मिटिगेशन करणं हे फार मोठं चॅलेंज आहे. हे इज नॉट गोइंग टू बी व्हेरी इझी. म्हणजे आपण काय वाटेल ते म्हणू, की कोर्टाने डिरेक्टिव्ह दिलेले आहेत, की पूर्ण 2000 किलोमीटरला तुम्ही अंडरग्राऊंड करा किंवा 1500 किलोमीटरच्या याला तुम्ही बर्ड डायव्हर्टर लावा. आता त्याची एफिकसी किती आहे, त्याच्यामध्ये कॉस्ट इम्प्लिकेशन किती आहेत, शेवटी या सगळ्याचा लोड हा येणार सामान्य माणसावरतीच येणार, की तुमची इन्व्हेस्टमेंट जे कॉस्ट ज्या असतील त्याच्या टेरिफच्या माध्यमातून. तर या गोष्टीमध्ये आता तुम्ही किती इंटरव्हेन्शन करू शकता आणि किती इफेक्टिव्हली करू शकता, आणि त्यातनं किती एरिया आपण असे करू शकतो की ज्याच्यामध्ये आपण ट्रान्समिशन लाईन अंडरग्राऊंड करू, आणखीन ती करायची मानसिकता आहे स्टेट गव्हर्नमेंटची किंवा पॉवर कंपन्यांची, याच्यावरती या स्पीसीजचं भवितव्य बाय अँड लार्ज हे आहे. कारण आता याच्याकरता राहिलेले सुटेबल हॅबिटॅट हे फक्त तिथेच आहे. म्हणजे आज तुम्ही नानद सारख्या ठिकाणी पक्षी परत आणायचं जरी म्हटलं तरी आज त्याला पुरेशी तिथे हॅबिटॅट नाही राहिलेला शिल्लक. आणि तो सुद्धा नानदमध्ये येणारा पक्षी
ते असं समजलं जातं की कदाचित तो कर्नाटका किंवा आंध्रा या इथनं होणारं मायग्रेटरी पॉप्युलेशन जे आहे सीझनली या 2 स्टेटमध्ये ते जात असतं. तर आज आपण जे कॅप्टिव्ह ब्रीडिंग जे करायचा प्रयत्न केलाय राजस्थानमध्ये, एक 10 पक्षी आज आपले कॅप्टिव्ह याच्यामध्ये आहेत की जे फील्डमधनं अंडी गोळा करून आणून त्याच्यामध्ये आज ते हॅच झालेले आहेत. पण शेवटी त्यांना सोडण्याकरता तुम्हाला एक काय म्हणतात त्याला एक फ्री जो एन्व्हायरमेंट त्याचा पाहिजे, हॅबिटॅट जो पाहिजे, तो आज आपल्या किती ठिकाणी अवेलेबल आहे, की आज रोलापाडू सारख्या ठिकाणी आपण नाही करू शकत किती तुम्ही म्हटलं ते ट्रान्सलोकेशन. आज नानजला तुम्ही नाही करू शकत किती म्हणालात तरी. जास्तीत जास्त 2-4 पक्षी तुम्ही तिथे सोडू शकता. पण त्यांचं बायोलॉजिकली काय भविष्य? त्यांचं काहीच नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली आता तुम्ही जर पाहिलं तर राजस्थान हे एकमेव स्टेट असं आहे की जिथे आपण मालडोकच्या संवर्धनाच्या दृष्टीने काहीतरी करू शकतो. म्हणजे जे काय करायचं आहे त्याची जे आता जी आशा शेवटची आहे ती ते एकमेव स्टेट आहे. बाकी कुठल्याही स्टेटमध्ये माझ्या वैयक्तिक मतानुसार मालडोकचं फ्युचर जवळ नाहीये. म्हणजे राहिलेले हॅबिटॅट आपल्याला अर्थात वाचवायला पाहिजेत, की तो एक चान्स आहे की एखाद 2 पक्षी आले तर आले. पण बायोलॉजिकल व्हायबल जे पॉप्युलेशन आपण जे म्हणतो की ते आपल्याला आज राजस्थान हा एकमेव प्रदेश जो आहे की जिथे आपल्याला पूर्ण एनर्जी फोकस करायला पाहिजे. या संवर्धनाच्या बाबतीतलं सर. दुसरं मला लोकेश नक्कीच. मला एक पॉइंट ऍड करायचा आहे. जसं आता डॉक्टर आपटे म्हणाले की राजस्थानमध्ये सगळ्यात जास्ती स्कोप आहे आणि ही वस्तुस्थिती आहे, कारण तिथे सगळ्यात मोठा हॅबिटॅट अजूनही अवेलेबल आहे. आता प्रश्न असा आहे की जो कॉन्झर्वेशन ब्रीडिंग प्रोग्राम सुरू झालाय त्याच्यात आजपर्यंत काहीतरी 12 का 14 चिक्स आहेत आणि ते वाढत आहेत व्यवस्थित. त्यातला एकच मेल आहे. लक्षात घेतलं पाहिजे की आता समजा आपल्याला बाहेर जे अंडी गोळा करतायत त्यातनं समजा म्हणजे व्यवस्थित ब्रीडिंग जर होत नसेल वाईल्ड मध्ये आणि ती अंडी जर आपल्याला मिळू शकली नाहीत इनफ नंबर्स मध्ये आणि त्यातनं जर मेल्स कमी आले, आता काही कोणी प्रेडिक्ट करू शकणार नाही की अंडा आलेलं मेल आहे की फिमेल आहे, पण समजा असं झालं की आता फिमेलच आला मेल नाही आले तर आपण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे कॉन्झर्वेशन ब्रीडिंग करतोय ह्याच्यावर आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने की कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटने म्हणजे आनंद मानून फक्त अरे वा चांगलं झालंय सुरू आहे वगैरे चाललंय असं मानता कामा नाहीये. कारण आपल्याला लक्षात घ्यायचंय जरी तिथे पॉप्युलेशन वाढलं ब्रीडिंग सेंटरमध्ये तरी 20 वर्ष ते सोडता येणार नाहीयेत पक्षी कमीत कमी. आणि त्या 20 वर्षापर्यंत आपल्याला जे अवेलेबल बस्टर्ड हॅबिटॅट आहे ते कुठल्याही परिस्थितीत ते नुसतं राजस्थानमध्ये असेल नाहीतर कच्छमध्ये असेल नाहीतर महाराष्ट्र आंध्र कुठेही असेल ते आपल्याला कसं सिक्युअर ठेवता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाला पाहिजे. आणि त्यासाठी जे लागेल ते आपल्याला करायची आता मानसिकता ठेवली पाहिजे. कारण नाहीतर म्हणजे एका ठिकाणी आपण ब्रीडिंग सेंटरमध्ये पक्षी जन्माला घालतोय आणि त्यांना सोडायला काही नाही तर त्या कॉन्झर्वेशनला काही अर्थ राहणार नाही. नक्कीच त्याच्याबद्दल काहीतरी धोरणात्मक तरतूद किंवा अशा काही गोष्टी अजून चांगल्या स्वरूपाच्या नक्कीच केल्या पाहिजेत. संवर्धन आणि साधारण संरक्षण आपण ज्याला म्हणतो की याच्यात कुठेतरी सरकारी धोरण नक्कीच असतं. तर असं काही धोरण तुमच्या समितींच्या सल्ल्याने ठरतं का? या कामात काही सरकारी निधी उपलब्ध होतो का? किंवा BNHS, कॉर्बेट फाउंडेशन अशा काही संस्थांचा वन्यजीवन अभ्यास किंवा विषयक अभ्यास किंवा सरकारी कायदे किंवा या सगळ्यांवर साधारण काही प्रभाव पाडू शकतील असे काही याचे रिसर्च असतात का? दीपक, वुड यू लाईक टू? याच्यामध्ये कसं आहे की या पक्षाच्या संदर्भात असणारं सायन्स हे आपल्याकडे पूर्णतः अवेलेबल आहे. म्हणजे आता गेली आपण काही वर्ष त्याला वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सारख्या संस्थेने PTT लावून त्याची मुवमेंट काय आहे ते बघून आपण एक GIB आर्क नावाचा कन्सेप्ट केलेला आहे की जैसलमेर ते डेझर्ट नॅशनल पार्क मध्ये कसे ते GIBची मुवमेंट आहे आणि त्यातले कुठले क्रिटिकल एरिया आहेत हे बेसिक आपल्याला आज नो हाऊ आपल्याकडे आहे. बाकी त्या पक्षाला लागणारे हॅबिटॅट मायक्रो हॅबिटॅट हे BNHSने 40 वर्षापासून अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्याच्याकरता आपल्याला वेगळा निधी अजून त्याच्याकरता टाकण्याची काही गरज नाही. याच्याकरता माझ्या मते 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की स्टेट गव्हर्नमेंटला तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये घेणं या बाबतीमध्ये अतिशय, कारण हा स्टेट मॅटर आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जरी सेंट्रल ऍक्ट जरी असला तरी तो स्टेटमध्ये इम्प्लिमेंट करताना तो स्टेट ज्युरिडिक्शन मध्ये असतो. त्यामुळे राजस्थान गव्हर्नमेंट तुमच्या बरोबर 100% असणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच्याबद्दल काही दुमतच नाही.
दुसरं असं आहे की तुम्हाला ह्या स्पीसीजला वाचवण्याकरता लोकल लोकांचा सहभाग हा तेवढाच महत्वाचा आहे, की आपण फक्त हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टचा बडगा दाखवून किंवा शेड्यूल 1 मध्ये आहे म्हणून हे नको हा बडगा दाखवून ते स्पीसीज वाचवायचे दिवस गेले. इनफॅक्ट माझ्या वैयक्तिक दृष्टीने म्हणाल तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हा एवढा इन्व्हेसिव्ह आहे आजच्या तारखेला, की जो त्याच्यामध्ये तुम्ही रॅडिकल चेंजेस नाही केलेत, तर माळढोकच का अनेक स्पीसीज असे आहेत की दोज हू विल फॉलो extinction suit because only of having them in protected area or protected status. ही सत्यस्थिती आहे. कारण लोकांचा एवढा रोष आहे की लोकांच्या बेसिक राईट्स त्याच्यामध्ये जर डिनाय होत असतील, तर लोकांचा सहभाग तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही. सुदैवाने राजस्थानमध्ये म्हणा किंवा या आपल्या ज्या कम्युनिटी आहेत की यांचा या वन्य प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. आणि ते हे सगळे आपण जे पक्षी म्हणा किंवा प्राणी जे म्हणतो हे सगळे या लोकांच्या कल्चरचा भाग आहे. आणि हे त्याच एका कारणामुळे अजून टिकून आहेत की शेतकरी आपल्या शेतात येऊन जर हे पक्षी त्यातलं धान खात असतील तरी सुद्धा हे शेतकरी त्यांना जर मारत नाहीत, याचा अर्थ असा आहे की अजूनही शेतकऱ्यांना पक्ष्यांबद्दल हेट नाहीये. म्हणजे नक्कीच. हा एक मोठा स्ट्रॉंग पॉइंट आपल्याला जो आज आहे की राजस्थानमध्ये तुम्हाला जर हा पक्षी वाचवायचा असेल, तर जसं तुम्हाला राजस्थान सरकार तुमच्याबरोबर पूर्णपणे पाहिजे, तसंच तुम्हाला लोकल पॉप्युलेशनही तुमच्यामध्ये पूर्णपणे पाहिजे. कारण शेवटी आज हे जागा विकणारे हे कोण लोक आहेत? हे काय सरकारी जागा नाहीत सगळ्या. या प्रायव्हेट लँड आहेत अनेक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात. आणि त्यांना जर आज पैशाचं जर आमिष असेल आणि त्यांना जर आपण व्हायबल दुसरे कुठले ऑप्शन देत नसू, तर का त्यांनी आयुष्यभर गरिबीतच काढावं? फक्त ती लँड असून त्याचा काय फायदा त्यांना? त्यातनं जर त्यांना प्रोडक्टिव्ह जर काही निघणार नसेल किंवा त्यांचं जर त्यातनं उदरनिर्वाह होणार नसेल, तर ते विकण्याचा त्यांना मोह नक्कीच होणार. आणि तो न होण्याकरता की आपल्याला अनेक दृष्टीने अनेक स्टेट लेवलच्या पॉलिसी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पॉलिसी तिथे इम्प्लिमेंट करायला लागतील, की जेणेकरून ते स्पीसीज वाचवण्याच्या दृष्टीने त्यांचा जो सहभाग आहे त्याला आपण कुठेतरी एक सस्टेन लाईव्हलीहूड अल्टरनेटिव्ह आपण त्यांना अवेलेबल करून देतोय. ते जर आपण करून दिलं नाही, आपण नुसतंच त्यांना सांगत राहिलो की हा माळढोक असा महत्वाचा आहे, तसा महत्वाचा आहे. शेवटी ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला 2 वेळचं जेवणाची गरज असतेच ना, आणि त्याच्याकरता तुम्हाला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे. त्यामुळे कुठेतरी कम्युनिटीला आपल्याला आपल्या बाजूने राहण्याकरता त्यांना काहीतरी व्हायबल अल्टरनेटिव्ह देणं, सरकारच्या हातात हात घालून काम करणं. आणि याचबरोबर आपल्याला या सगळ्या ज्या पॉवर सेक्टर मधल्या ज्या असतील कंपन्या, ज्या काही सरकारी असतील, काही प्रायव्हेट असतील, तर त्यांना आपल्याला कशा प्रकारे एक मध्यम मार्ग काढून देता येईल की बाबा या आर्कच्या रिलेटेड निदान आर्कच्या 50 किलोमीटर वरती आणि खाली हा एक जो बफर एरिया जर आपण समजा धरला की त्याच्यावर बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट करू नका. सोलार असेल, विंड असेल किंवा आणखीन काय असेल. आणि ज्या एक्झिस्टिंग ट्रान्समिशन लाईन आहेत की त्याला आपल्याला 1000-15,000 किलोमीटर अंडरग्राऊंड करणं, 1000-2000 किलोमीटर अंडरग्राऊंड करणं, हे आय डोंट नो हाऊ प्रॅक्टिकल विल दॅट बी. म्हणजे कोर्टाने आदेश दिला आहे तो भाग वेगळा, पण शेवटी त्याचं इकॉनॉमिक्स आहे. आणि ते सुद्धा तुम्हाला 440 केव्हीची जर ट्रान्समिशन लाईन अंडरग्राऊंड करायची असेल तर त्याचे कॉस्ट इम्प्लिकेशन काय आहेत, त्याची इंजिनिअरिंग ऍस्पेक्ट काय आहेत, त्याची फिजिबिलिटी काय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. नुसतं आपण पेपरवरनं सांगणं की या तुम्ही अंडरग्राऊंड करा आणि त्या अंडरग्राऊंड होतील असं नाही. एवढं सोपं असतं तर आतापर्यंत ते झाले असतात. तर आपल्याला पॉलिसीज मध्ये फार बदल करायची काही गरज नाही तसं बघायला गेलं तर. आपल्याला त्या पॉलिसीज काय म्हणतो त्याला, ब्युरोक्रेसी आपली जर पॉलिसीज मधली जर थोडी कमी झाली, आणखीन ज्या पॉलिसीच्या खऱ्या अर्थाचे बेनिफिट जर लोकांपर्यंत जर पोहोचू शकत असते, तर माझ्या मते आपल्याला काहीतरी याच्यातनं हेडवे निघेल. वैयक्तिक दृष्ट्या म्हणाल तर बस्टरच्या दृष्टीने या सगळ्या याला गोष्टीला असा खूप उशीर झालेला आहे. कारण आता हे आहे ते F1 पॉप्युलेशन आहे. आता यातनं जसं केदार बरोबर म्हणाला, त्यातनं किती नर निघतील, किती माद्या निघतील, त्यांचा सेक्स रेशो काय असेल ते आपल्याला माहिती नाही. अजून 5 वर्ष हे बर्ड लागतील मॅच्युरिटी स्टेजला यायला. त्याच्यानंतर त्यांचं ब्रीडिंग होऊन त्यातनं ते कधी अंडी घालतील, F2 जनरेशन कधी तयार होईल आणि ते वाढून मग ते आपण रिपॉप्युलेट करणार वाईल्ड मध्ये. म्हणजे ही अतिशय कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. याला कमीत कमी 30 ते 40 वर्षाचं कन्सिस्टंट गव्हर्नमेंटचा सपोर्ट लागेल. जसं आम्ही व्हल्चर प्रोग्राम आज जो करतो आहे कन्झर्वेशन ब्रीडिंगचा, की ज्याला RSPB सारख्या संस्थेने गेली 28 वर्ष आपल्याला फायनान्शियल सपोर्ट केला आणि आता गेली 3 वर्षापासून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केलेली.
म्हणजे आज 28 वर्षानंतर आज आपण आता पहिले 10 बर्ड जे आहेत F2 पॉप्युलेशनचे ते आज सोडायचं आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पहिला बॅच त्यांची रिलीज होईल वेस्ट बेंगॉल आणि हरियाणामधनं. तर हे कॉन्झर्वेशन, ब्रीडिंग आणि रिपॉप्युलेशन हा काय खेळण्यातल्या ह्याच्यातली नक्कीच. गोष्ट नाहीये ती. अतिशय शास्त्रीय दृष्ट्या ते करायला लागतं. त्याला तुम्हाला फॉलो करायला इंटरनॅशनल IUCN सारख्या संस्थेने केलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत ग्लोबल लेवलच्या त्या तुम्हाला फॉलो करायला लागतात. त्यामुळे जर त्या प्रोग्रामकडे तेवढ्या सिरियसली जर आपण नाही पाहिलं आणि तेवढी जर आपण इन्व्हेस्टमेंट करायचं त्याच्यामध्ये आपण नाही केली तेवढी इन्व्हेस्टमेंट बोथ फायनान्शियल ॲज वेल ॲज ह्युमन रिसोर्स आणि सायमल्टेनियसली जर हॅबिटॅट सिक्युअर करायची जर आपण नाही त्याच्यात नाही केली तर यातनं शेवटी अचीव काहीच होणार नाही. तर या तिन्ही गोष्टी सायमल्टेनियसली व्हायला पाहिजे. नक्कीच. तुम्ही IUCN या संस्थेचा उल्लेख केलातच. साधारण ते केदारदादा 2005 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर म्हणजे IUCNचा ते सदस्य आहे. 2013 पासून IUCN SSC बस्टर्ड स्पेशालिस्ट ग्रुपचे ते मेंबर आहेत. केदारदादा, तू IUCN रेड लिस्ट विषयी किंवा IUCNच्या ज्या काही त्याचं जे काही वर्गीकरण असतं की साधारण लिस्ट कन्सर्न एंडेंजर्ड, क्रिटिकली डेंजर्ड हे असं काही असतं, तर याविषयी थोडंसं सांगू शकशील का की आपल्याला साधारण मालढोक या प्रजातीची परिस्थिती किती भयावह आहे हे साधारण आपल्याला कुठच्या तरी उदाहरणातून वगैरे काही सांगता येईल? IUCN जी संस्था आहे ही हे जितके स्पीसीज आहेत आपल्या जगामध्ये त्या सगळ्या स्पीसीजचं पॉप्युलेशनच्या हिशोबाने कॅटेगरायझेशन करतं. लीस्ट कन्सर्न असेल की काहीच त्यांना प्रॉब्लेम नाही वाटत की खूप मुबलक प्रमाणात आहेत. सो फॉर एक्झाम्पल आपली हाऊस पॅरो असेल किंवा क्रो असेल तर लीस्ट कन्सर्न आहे. तर त्याच्यानंतर मग वल्नरेबल कॅटेगरी येऊ शकते की ज्याच्यात बाबा कुठेतरी ह्या पुढच्या 20-25 वर्षामध्ये याला धोका निर्माण होऊ शकतो. काही ट्रेंड त्यांना सापडलेले असतील की त्याचे जे पॉप्युलेशन आहे ते खाली होत आहे तर त्याला वल्नरेबल कॅटेगरीमध्ये टाकता येईल किंवा त्याला थ्रेटन्ड म्हणता येईल नंतर त्याच्या पुढे की बाबा अजून कमी झालेले आहेत. त्या थ्रेटन्ड नंतर एंडेंजर्ड कॅटेगरी येऊ शकते. जसं आपला टायगर आहे तो एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये आहे. तर हे केवळ त्यांचे जे निकष लावलेले असतात की त्याचं पूर्ण आणि हे रॅन्डमली दिलेलं नाहीये. त्याच्यावर चांगला अभ्यास होतो. भरपूर रिसर्च पेपर्स रिफर केलेले असतात, एक्सपर्ट्सना कन्सल्ट केलेलं असतं आणि त्यानंतर ते ठरतं. आता बस्टर्ड 2011 पर्यंत एंडेंजर्ड म्हणजे मालढोक पक्षाला एंडेंजर्ड समजत होते आणि 2011 मध्ये जेव्हा बर्ड लाईफ इंटरनॅशनलने त्याचं रिअसेसमेंट केलं, त्याचं पॉप्युलेशन रिअसेसमेंट, तेव्हा लक्षात आलं की अरे त्याची संख्या अजूनच खूप कमी झालेली आहे. तो त्यानंतर त्याला म्हणजे अपग्रेड करणं म्हणणं चुकीचं आहे, ते डाऊनग्रेड झालं ऍक्च्युली. एंडेंजर्ड म्हणणं क्रिटिकली एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये गेलेलं. आता क्रिटिकली एंडेंजर्ड हा टॉपमोस्ट कॅटेगरी आहे की ज्याच्यानंतर फक्त एकच कॅटेगरी येऊ शकते ती म्हणजे एक्सटिंक्शन. सो आता ह्या घटकेला क्रिटिकली एंडेंजर्ड कुठलीही स्पीसीज असणं की जी एक म्हणतात ना एक रेड लाईट फ्लॅश होतोय की आपल्याला आता काय करायचंय हे आपल्याला सांभाळून केलं पाहिजे. जसं डॉक्टर आपटे म्हणाले की लोकांचा सहभाग पाहिजे. आय फुल्ली अग्री विथ हिम की जो आपला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये जितक्या चांगल्या गोष्टी आहेत तितकेच त्याचे दुष्परिणाम आपण पाहिलेले आहेत आणि एस्पेशली जे ग्रासलँड किंवा ओपन एरियाचे जे स्पीसीज आहेत तिथे तर आपल्याला इन्क्लुझिव्ह कॉन्झर्वेशनचा विचार करायला हवा. तर इन्क्लुझिव्ह कॉन्झर्वेशन म्हणजे काय की जिथे जी लोकल जी कम्युनिटीज आहेत जी स्थानिक लोक आहेत त्यांना घेऊन आपण कसं कॉन्झर्वेशन करता येईल हे पाहायला पाहिजे कुठल्याही प्रकारे. आणि आता ऍक्च्युली जेव्हा जेव्हा म्हणजे अनेक फॉरेस्ट ऑफिसरशी वगैरे आमचं बोलणं होतं तेव्हा हे लक्षात येतं की हा किती रिजिड आहे ऍक्ट. कारण आपल्याला काही गोष्टी जर लोकांच्या कलेने करून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या ऍक्ट प्रमाणे करता येत नाहीये. म्हणजे कदाचित कोर झोन डेव्हलप करणं आणि तो इनव्हायोलेट करणं हे एक भाग झाला. पण एस्पेशली बफर झोनमध्ये जिथे सगळं ह्युमन डॉमिनेटेड लँडस्केप आहे, शेकड्याने हजारोनी लोक राहतात, त्यांची शेतीच्या जमिनी आहेत, त्यांचे व्यवसाय चालतात, ह्या सगळ्यांना कसं काय कॉन्झर्वेशन बरोबर बॅलन्स करायचंय. तर आता बस्टर्ड हा पक्षी कधीच कुठल्याच कम्युनिटीला म्हणजे घातक वाटला नाही. कारण तो काही जाऊन पोपटांसारखे किंवा इतर पक्ष्यांसारखे त्यांचे दाणे खात नाही. तो काय खाईल तर ग्रासहोपर खाईल, बीटल्स खाईल की ज्याने
म्हणजे तिथले जे क्रॉप्स आहेत त्यांनाच नुकसान होईल. सो ऍक्च्युली तो शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि त्यामुळे आतापर्यंत कधी कुठल्याच लोकांनी त्याला म्हणजे त्याचं आपल्या शेतात असणं कधी ऑड वाटून घेतलं नाही आणि त्याला कधी हाकलवलं नाही. इनफॅक्ट बरेचसे जे बस्टर्ड्स आहेत त्यांचं ब्रीडिंग सुद्धा बाहेरच्या शेतांमध्ये झालेलं आहे. इनफॅक्ट लेसर फ्लॉरिकन जो त्याचा धाकटा भाऊ आहे त्याचं मॅक्झिमम ब्रीडिंग जे होतं ते प्रायव्हेट ऍग्रिकल्चर लँडमध्ये होतं. तर ह्या बाबतीत आपल्याला असं पाहायला पाहिजे की आता बस्टर्ड फ्रेंडली आपल्याला ऍग्रिकल्चरवर फोकस देता येईल का? म्हणजे आता आपलं सडनली ट्रेडिशनल क्रॉप्सवरनं आपण कॅश क्रॉप्सकडे जातोय. आता बस्टर्ड आपण जर एका ठिकाणी म्हटलं की बाजरी किंवा ज्वारीचं शेत आहे आणि त्याला एकदम वाटलं त्या माणसाला की नाही मी उद्या ऊसाची शेती करतो. तर ज्वारी बाजरीच्या शेतीमध्ये बस्टर्ड राहून ब्रीडिंग होऊ शकतं की ते येऊ शकतो. ऊसा शेती त्याचं काही काम नाही. त्याला ते हॅबिटेट सूट होणार नाही. सो हे जे हा जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोकांबरोबर जर काम करता आलं आणि त्यांना जर इन्सेंटिव्हाइज करता आलं की समजा तुम्ही बस्टर्ड एरियामध्ये आता हे काय सगळीकडे करायची गरज नाही पण जिथे बस्टर्ड्स आहेत तिथे मे बी आपण हा राबवू शकतो की समजा तुमच्याकडे आसपास तो एरिया आहे आणि तुम्हाला समजा बस्टर्ड जसं राजस्थानचा बस्टर्ड आर्क आहे जसं कच्छचा एरिया जवळजवळ 1000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे जिथे इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर झालेला आहे. तर त्या एरियामध्ये आपल्याला समजा हे करता आलं आणि ऑर्गॅनिक फार्मिंग त्याच्यानंतर बस्टर्डच्या एरियामधली जर काही फूड ग्रेन्स असतील तर त्याला वेगळ्या प्रकारे ब्रँडिंग करून त्याला काही प्रीमियम प्राइस लावून जर आपल्याला मार्केटमध्ये विकता आली आणि हे असे म्हणजे आम्ही कॉर्बेट फाउंडेशनने एका छोट्याशा प्रमाणात हे प्रयत्न करून पाहिला आणि तो सक्सेसफुल झाला. पण त्याला स्केल अप करण्यासाठी जे काही म्हणजे मनुष्यबळ लागेल किंवा आर्थिक पाठबळ लागेल ते काही एक संस्था करू शकणार नाही. त्याला गव्हर्नमेंटचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि इनफॅक्ट कॉर्पोरेट सेक्टरचं इन्व्हॉल्वमेंट करता येऊ शकतं. कारण एक आम्ही उत्तम उदाहरण पाहिलं होतं आयबिस राईस कंबोडियामध्ये. तिथे जायंट आयबिसचं त्याचं हॅबिटॅट आहे आणि ते तिथल्या ज्या भाताची शेती आहे तर तिथे आयबिस येतात आणि त्यांना इजा होऊ नये म्हणून ते ऑर्गॅनिक फार्मिंग करतात. तो आयबिस राईस आज युरोप आणि अमेरिकेच्या मार्केटमध्ये जवळजवळ 4 ते 5 पट जास्ती किमतीत विकला जातोय आणि लोकांना डायरेक्ट फायदा होतोय. सो अशा प्रकारे होऊ शकतं. समजा आपण ती पॉलिसी म्हणजे पॉलिसीमध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड केल्या जसं आता मी ग्रासलँड पॉलिसीबद्दल बोलतोय तर अशा प्रकारे आपण काहीतरी त्याच्यात इन्क्लूड केलं तर ते होऊ शकतं. काल आपलं बोलणं चाललं तेव्हा तू म्हणालास की टुरिझम आहे. आता टुरिझम हे उत्तम टूल असू शकतं म्हणजे कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने. पण आज परिस्थिती अशी आहे की टुरिझमला लोक जाऊन बस्टर्ड बघणार कुठे? त्यांना बस्टर्ड दिसणार नाहीये. काही राजस्थानमध्ये गेले तर अशा ठराविक एरियामध्ये आहेत की जिकडे डिफेन्स लँड आहे सो त्यांचा ऍक्सेस नसणार आहे. सो आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. समजा आपण आत्ता कारण आपण जे काही पॉलिसी डिसिजन्स घेऊ जरी ते बस्टर्डला आपलं सुदैव असेल तर बस्टर्ड वाचेल पण समजा नाही वाचला दुर्दैवाने तरी सुद्धा ते पॉलिसी डिसिजन्स नुसत्या बस्टर्डसाठी नसणार आहेत लक्षात घ्यायचंय. की अजूनही ग्रासलँड स्पीसीज आहेत की ज्यांचा फायदा ह्याच पॉलिसी डिसिजन्सचा त्यांनाही फायदा होणार आहे. सो आपल्याला त्या दृष्टीने विचार करायचा आहे कारण एक स्पीसीज समजा आपण दुर्दैवाने पाहिली एक्सटिंक्ट होताना म्हणून काय आपण कॉन्झर्वेशन गिव्हअप करणार नाही होत. आपण त्यानंतर चालूच ठेवणार आहोत कारण अजून काही स्पीसीज कमी होणार आहेत आणि एक्सटिंक्शनच्या जवळ जाणार आहेत. सो एनिथिंग आपण जे काही आता ह्या गोष्टींचा विचार करू हा पुढच्या 50 वर्षांचा विचार करून करायचा आहे. म्हणजे साधारण जे काही धोरणात्मक बदल आहेत जे धोरणात्मक समन्वयाचे इश्यू आहेत म्हणजे जसं डॉक्टर आपटे म्हणाले की धोरण करून फायदा नाही किंवा त्याच्याबद्दलचा अभ्यास करून फायदा नाही. ती लोक चळवळ जेव्हा होते तुम्ही लोकल्सना घेऊन इथे एखादी गोष्ट करता तर त्याच्यातून काहीतरी एक मार्ग निघणं आवश्यक आहे की जेणेकरून जसं आपण म्हणतोय की एनर्जीचे जे काही इश्यू आहेत की रियुजेबल एनर्जी हे तर सरकार म्हणजे प्रत्येक सरकार त्याला पाठिंबा देत आहे आणि तो लोकही त्याला पाठिंबा देतील पण त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम पण निर्माण कसे होणार नाहीत किंवा त्यांच्या काही ट्रान्समिशन लाईनवर जसं डॉक्टर आपटे म्हणाले की जे अंडरग्राऊंड करायचे म्हणतायत किंवा करता येतील का याच्याबद्दल काही फिजिबिलिटी तर इथे कुठेतरी नक्कीच समन्वयाची आय गेस गरज असू शकेल जर पुढच्या 20-30 वर्षाचा आपण जर विचार करत असू तर. मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. साधारण आपण ते युवांचं आजकाल बघितलं की तिथे पक्षी आणि प्राण्यांचा बाजार आहे, शिकार होते किंवा अजून काही होतं तर याबद्दल तुमचं काय मत आहे की
कुठेतरी असं म्हणजे आपण सुरुवात केली तेव्हा असं म्हणालो आपण की त्यावेळेला तर ती शिकार आणि हे तर भरपूर होत होतं, म्हणजे आपण त्याला ट्रॉफी हंटिंग वगैरे अशा काही प्रकार होते की आपण भरतपूर सारख्या ठिकाणी आपण बघतो की इनफॅक्ट तिकडे काय 500 डक मारली, 1000 डक मारली तर त्यांचे तिथे नावं वगैरे सुद्धा लावलेली होती अधिकाऱ्यांची वगैरे. तर या ह्याच्यात कुठेतरी म्हणजे मालढोक या पक्षाला याच्यामुळे सुद्धा कुठे काही धोका निर्माण झालाय का, किंवा होऊ शकतो का असं? नाही, या जसं आधी सांगितलं की याआधी शेकड्यांनी पक्षी मारले गेलेत, मालडोक पक्षी, पण तो काळ वेगळा होता. त्यावेळेस हंटिंग लिगल होतं आणि पण ते बरोबर होतं असं मला म्हणायचं नाही, पण ते लिगल होतं. पण Legal. त्याच्यानंतर जेव्हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आलेलं आहे त्यानंतर हंटिंगला पूर्णपणे बॅन आहे. आणि मालडोक पक्षी असा कधीच नव्हता की बाबा त्याला मारून चला आज आपलं जेवण करून ठेवूया. हे स्पोर्ट हंटिंग मेनली जे असतात एवढ्या शेकड्यांनी जे पक्षी मारले जातात हे स्पोर्ट हंटिंगचा भाग असतो. आता आजही म्हणजे असं काही काही गोष्टी कानावर येतात की राजस्थानमध्ये हंटिंग चालतं. कारण काय होतं की बरेच वेळा राजस्थानचे जे पक्षी आहेत ते पाकिस्तानमध्ये जातात आणि तिथे कन्फर्म रेकॉर्ड्स आहेत. व्हिडिओज लोकांनी पाहिलेले आहेत, फोटोज पाहिलेले आहेत की तिथल्या लोकांनी ग्रेट इंडियन बस्टर्डला मारलेलं आहे. कारण तिथे वेगळं कल्चर आहे. तो बाकी राजस्थान सोडलं तर इतर कुठल्याही ठिकाणी मी तरी ऐकलेलं नाही की हंटिंग ग्रेट इंडियन बस्टर्डचं आजही होतं. रादर ते आता कमीच राहिले, तो हंटिंग काय करणार. आणि कुठेही पाहिलं तरी लोक त्या पक्षाला म्हणजे सपोर्टच करतायत. जे प्रॉब्लेम्स डॉक्टर आपट्यांनी काही पूर्वी सांगितले की रिजिडिटी ऍक्ट, जी ऍक्टची रिजिडिटी आली त्यामुळे राग येऊन काही पक्षांना लोकांनी मारलं असेल आणि ती वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात झालेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे आणि म्हणजे ती परिस्थिती तशी ओढावली होती लोकांवर, त्यामुळे लोकांनी हे निर्णय घेतले. सो आता ती परिस्थिती बदलली आहे, म्हणजे लोकांनाही कळून चुकलंय, तिथल्या वन खात्याच्या लोकांनाही कळून चुकलंय, सरकारलाही कळून चुकलंय. सो आता आपल्याला यापुढे हंटिंगचा फारसा म्हणजे काळजी करावी लागेल असं मला तरी वाटत नाही. अ, तुम्ही दोघंही मालढोक पक्षाच्या अस्तित्वाची लढाई करतच आहात आणि खूप महत्वाचं हे सगळं काम आहे. सामान्य नागरिकाने जर या लढाईचा काही संदर्भ घ्यायला हवा असेल किंवा कशा प्रकारे संदर्भ घ्यावा आणि या लढाईला नागरिकांचं कोणतं डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काही त्यांची जर हेल्प असेल तर ही कशा प्रकारे होऊ शकेल, याविषयी काही सांगू शकाल का? एक गोष्ट नक्कीच सांगेन की जनरली अवेअरनेसच्या दृष्टीने आपण म्हणतो की लोकांमध्ये अवेअरनेस पसरावा म्हणून लोक जाऊन वाईल्ड लाईफने ऑब्झर्व केलं पाहिजे, पाहायला पाहिजे वगैरे. या सगळ्या गोष्टी आहेतच आणि मे बी मालडोक पक्षाचे धडे सुद्धा आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये मुलांच्या आलेले आहेत वगैरे वगैरे. पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की एका सामान्य माणसाने समजा तो कुठल्याही एका समजा पॉवर कंपनी असेल, त्या पॉवर कंपनीमध्ये समजा तो नोकरीला असेल किंवा तो अशा कुठल्या तरी माणसाला ओळखतो की जो पॉवर कंपनीशी असोसिएटेड आहे, तर त्याने असा कुठला तरी म्हणजे मीडिएटरची त्यांनी भूमिका घेतली पाहिजे आणि बजावली पाहिजे की ही शुड पुट दोज पॉवर कंपनीज इन टच विथ द एनजीओज. कारण होतंय असं की कोणीच म्हणत नाहीये की आम्हाला रिन्युएबल एनर्जी नको आहे. कारण आपल्याला जर कोल बेस्ड एनर्जी नको असेल तर ऑप्शन हेच आहे. पण नक्कीच कुठेतरी आपल्याला पाहायला पाहिजे की समजा राजस्थानचं बस्टर्ड आर्क आहे किंवा कच्छचा जो 1000 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे किंवा अजून असे काही ठराविक एरियाज आहेत, ते समजा अवॉइड करता आले तर ते सहज शक्य आहे. आणि एकदा होतं काय की जनरली जेव्हा कॉन्झर्वेशन मध्ये काम करणाऱ्या लोकांना जे कधी कळतं की हे प्रोजेक्ट येत आहे तोपर्यंत प्रोजेक्टचं सँक्शन आलेलं असतं. ते प्रोजेक्ट म्हणजे लोन कुठेतरी वर्ल्ड बँकेतनं सँक्शन झालेलं असतं. ह्यानंतर ते समोर येतं आणि मग कळतं अरे बापरे. मग असं होतं की मग तो प्रोजेक्ट डिले झाला कारण कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं. मग ती 5,000 कोटीची जी क्रोर्सची त्याची कॉस्ट असेल ती 10,000 कोटीवर गेली. तर ह्याला परत ब्लेम हा परत कॉन्झर्वेशन फ्रॅटर्निटीवर येतो. तो मला असं वाटतं की आपल्याला समजा श्री गणेशा करायच्या आधीच आपल्याला जर काही स्टेप्स घेता आल्या तर त्या आपल्याला घेतल्या पाहिजे. आणि हा सर्वांगीण विचार झाला पाहिजे की आपल्याला एखादी म्हणजे एक स्पीसीज वाचवायचं, त्याचं हॅबिटॅट वाचवायचं. सो कुठे आहे, देर आर सम एरियाज विच
विच आय पर्सनली बिलीव्ह शुड बी नो गो एरियाज. म्हणजे त्याला काही ऑप्शन नाहीये की तुम्ही नका तिथे इंडस्ट्री घेऊ, दुसरीकडे तुम्ही कुठेतरी सेटअप करा. सो असं मला वाटतं की साधारणपणे जे कोणी प्रेक्षक आपल्याला ऐकत असतील, हा शो पाहत असतील किंवा यापुढे त्यांना जर इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर ह्या बाबतीत जर कोणी इन्व्हॉल्वमेंट केली तर माझ्या मते ती सगळ्यात मोठं त्यांचा हातभार लागेल कॉन्झर्वेशनला असं वाटतं. बाकी म्हणजे जर कोणाला इंटरेस्ट असेल आणि इन्स्पायर झाले तर ते जरूर म्हणजे रिसर्चमध्ये येऊ शकतात. म्हणजे इव्हन कुठे काही जर प्रॉब्लेम होत असतील, फॉर एक्झाम्पल असंही झालेलं आहे की सर्वसामान्य लोक जे जातात ऑब्झर्वेशन करायला तर त्यांना दिसतं की बा इथे एन्क्रोचमेंट होतीये. आता प्रत्येक वेळी इंडस्ट्रीज जबाबदार असे असं नाहीये. आपल्या भारतात सुद्धा अनेक लोक अशी आहेत की जी आपली जागा जर 10 एकर असेल तर ते 12 एकर करण्याच्या मागे असतात. 2 एकर ते हळूच कुठून तरी सरकारी जागेवर अतिक्रमण करून किंवा कुठल्यातरी हे हळूहळू हे चाललेलंच असतं. सो अशा प्रकारची एन्क्रोचमेंट होत आली आहे आणि जी होते ती सुद्धा कोणीतरी पॉइंट आउट करून जर म्हणजे वेळीच जर दाखवून दिली तर ते आपल्याला अवॉइड करता येईल. कारण असा अनेक प्रकारे म्हणजे जर आपण टायगर रिझर्वचा विचार केला तर जवळजवळ 70,000 स्क्वेअर किलोमीटर ही एरिया म्हणजे एन्क्रोचमेंट मध्ये आहे FRAच्या अंडर. सो हे इज सिरियस मॅटर आहे आणि या बाबतीत सुद्धा आपल्याला लोकांचा सहभाग घेता येऊ शकतो. साधारण हे जे काही इंडस्ट्री रिलेटेड प्रश्न आहेत की जिथे आपण एकदा चर्चा केली की EIS किंवा फिजिबिलिटी रिपोर्ट किंवा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट स्टडी ज्याला आपण म्हणतो, तर हे जनरली विचारात घेतले जात नाहीत का? त्याची गरज नसते का? किंवा काही सरकारी धोरण तिथे चेंज व्हायला हवंय का? की असं तर नाहीये की या बाबतीतला अभ्यास झालेला नाहीये किंवा याच्यात काही रिसर्च नाहीये की याचा इम्पॅक्ट किती होऊ शकेल आणि कसा होऊ शकेल. तर हे एक्झॅक्टली म्हणजे पाणी मुरतंय कुठे असं जर विचार करायचा झाला तर काय करू शकू आपण? दीपक. ऍक्च्युअली कसं आहे की या ऍक्ट मध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये बेसिक फ्लॉज आहेत की उदाहरणार्थ आज EIA तसं बघायला गेलं तर हा EIA हा अनबायस्ड असला पाहिजे की तिथे असणाऱ्या परिस्थितीचा एक जनरल आढावा आणि येणाऱ्या तिथे प्रोजेक्टमुळे त्या तिथल्या परिस्थितीवरती किंवा इकॉलॉजीवरती काय परिणाम होईल याचं एक इंडिपेंडंट असेसमेंट करणं हा त्याचा मागचा उद्देश आहे. पण दुर्दैवाने हे होतंय काय की हे EIA जे होतात त्याच्याकरता लागणारा पैसा हे कंपन्याच देतात. म्हणजे कंपन्यांनाच तो EIA करून घ्यायला लागतो. आता कुठली कंपनी असा EIA तुमच्याकडनं रिपोर्ट ऍक्सेप्ट करेल की ज्याच्यामध्ये तुम्ही EIA सांगाल की हा प्रोजेक्ट तुमचा व्हायबल नाही. त्यामुळे तो एक गेल्या 20-25 वर्षामध्ये ती एक सिस्टीम तयार झालेली आहे की EIA हा एक सेरेमोनियल ऍस्पेक्ट झालेला आहे की ठीक आहे टेक्निकल ऍस्पेक्ट त्यातले जे आहेत ते रोबस्ट असतात कारण तुम्हाला इंजिनिअरिंग डिझाईन चांगलं पाहिजे, फायनान्शियल व्हायबिलिटी त्याची पाहिजे. तो ते ऍस्पेक्ट जे आहेत ते दोज आर फेअरली रोबस्ट. पण जो इकॉलॉजी अँड बायोसिटी जो ऍस्पेक्ट आहे हा इज टेकन केअर फॉर, इट इज टेकन ग्रांटेड फॉर की ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही एक लिस्टिंग करा आणि त्या लिस्टिंग मध्ये की आहे त्याच्यात सुद्धा असंख्य चुका असतात, त्याच्यात एक प्लगॅरिझम होतं. आम्ही कमिटीमध्ये आता मी अनेक कमिट्यांमध्ये यापूर्वी होतो. आत्ताच्या परिस्थितीला मी CRZ आणि इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा या कमिटीचा चेअरमन आहे आणि आमचं जी कमिटी आहे त्याचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये प्युअर CRZ आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, स्पेशल इकॉनॉमिक झोन, इंडस्ट्रियल इस्टेट, लेदर इंडस्ट्री, नॅशनल हायवे, पोर्ट्स, हार्बर, शिप ब्रेकिंग युनिट एवढे सेक्टर आता मी याच्यामध्ये ऍज अ चेअरमन कमिटीमध्ये बघतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला हे प्रकर्षाने जाणवतं की कुठेतरी हे EIA हे इंडिपेंडंट असले पाहिजेत कंपन्यांच्या. की आमचा उद्देश याच्यामध्ये असा हा नाहीये की आपण प्रत्येकच प्रोजेक्टला नाही म्हणायचंय. पण तुम्हाला जर मिटिगेशन मेजर जर सजेस्ट करायचे असतील तर त्याच्याकरता तुम्हाला तुमची बेसलाईन तर चांगली पाहिजे. तुमची जर बेसलाईनच चांगली नाही, तुम्ही जर सांगत असाल की माझ्या प्रोजेक्ट एरियामध्ये कुठलाही हा स्पीसीज मिळत नाही, मग तुम्ही मिटिगेशन मेजर त्यांना काय सांगणार? तर हा एक मेजर गॅप आपल्या करंट डिस्पेन्सेशन मध्ये आहे आणि जो इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणाल तर कुठेतरी कंपन्यांचा रिलक्टन्स आहे. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की आपले लॉ एवढे रिजिड आहेत की एक जरी शेड्यूल 1 स्पीसीज तुमच्या प्रपोज प्रोजेक्टच्या त्या पेरिमीटर मध्ये असला तरी इट इज कन्सिडर की तुमचा तो नो गो एरिया आहे.
आता कित्येक स्पीसीज या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये अशा आहेत की त्या असायची गरजच नाहीये. देर इज नो नीड फॉर देम टू बी इन शेड्यूल 1. त्यामुळे हा ऍक्ट इटसेल्फ रिवाइज करणं अतिशय गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि नक्कीच. दुसरं असं आहे की लोकांच्या सहभागाच्या दृष्टीने सँच्युरी आणि नॅशनल पार्क हे कन्सेप्ट ठीक आहे, 40 वर्षापूर्वी ते रिलेव्हंट होते. आजच्या तारखेला जे एक्झिस्टिंग प्रोटेक्टेड एरिया आहेत तेवढे जरी प्रोटेक्टेड राहिले तरी दॅट इज मोर दॅन सफिशियंट. नवीन तुम्हाला जो अप्रोच जो करायला पाहिजे तो तुमचा, त्याच्याकरता 2001 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2 ऍडिशन केल्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये. त्याच्यामध्ये कम्युनिटी रिझर्व्ह, कॉन्झर्व्ह एरिया आणि कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आणि कम्युनिटी रिझर्व्ह असे 2 प्रकार त्यांनी ऍड केले. आता कॉन्झर्वेशन रिझर्व्ह इज समथिंग विच, त्याच्याकरता सरकारी जी जागा असेल त्या जागेवरती आपण तो कम्युनिटीच्या पार्टिसिपेशन मधनं एक प्रोटेक्टेड एरिया तयार करू शकतो. आणि कम्युनिटी रिझर्व्ह की जिथे कम्युनिटीची ओनरशिप लँड आहे, की जसं केदार म्हणाला की एक मोठं एक ऍग्रिकल्चर क्षेत्र हे पक्षी वापरतात, मग तो लेसर फ्लोरिकन असेल किंवा तणमोर असेल किंवा माळडोक असेल. तर याच्याकरता जर आपल्याला त्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन जर आपल्याला एक कम्युनिटी रिझर्व्ह करता आला की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे हक्क कुठलेही जाणार नाहीत, पण त्याला एक फॉर्मल प्रोटेक्शन, म्हणजे त्या एरियामध्ये तुम्ही मायनिंग नाही करू शकणार, त्या एरियामध्ये तुम्ही आणखीन कुठल्या गोष्टी करू शकणार नाही. तर असे जे आपले चेंज जे अप्रोच आहेत ते घेणं अतिशय गरजेचं आहे. बट यू आर ऍब्सोल्युटली राईट की EIA मध्ये हा एक फंडामेंटल गॅप आहे. पण असं आहे की कंपन्यांना जर तुम्ही जर व्यवस्थित जर गाईड केलं की नाही बा ठीक आहे तुम्हाला हा प्रोजेक्ट करायचा आहे इथे, तर हा प्रोजेक्ट करताना तुम्हाला या 10 प्रकारच्या सिस्टमॅटिक काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्याकरता हे मिटिगेशन तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत केले पाहिजे. तर त्याला मला नाही वाटत कुठली कंपनी त्याला नाही म्हणेल. पण जसं केदार म्हणाला ते की काही एरिया जे आहे ते आपल्याला सॅक्रोसॅन्ट ठेवलेच पाहिजे की ज्याला नो गो एरिया, आणि त्याच्याकरता आपल्याला पॉलिसी असणं, नॅशनल पॉलिसी असणं गरजेचं आहे. की बस्टर्ड करता समजा जर आपण GIB आर्क ही आयडेंटिफाय केलेली आहे, तर त्याला काहीतरी एक बफर तुम्ही ठेवून काय जे असेल तुमचं ते शास्त्रीयदृष्ट्या योग्य असं, तर तो जो एरिया जर एक्सक्लुजन एरिया केला की बाबा या एरियामध्ये आम्ही कुठलंही विंड असेल, आणखीन मायनिंग असेल, आणखीन काय असेल ना अलाउ करणार नाही, पण या एरियाच्या बाहेर ते करायचं आहे, तर त्याच्यामध्ये मग ते आम्ही फॅसिलिटेट करू. याच्यामध्ये होतंय काय की आपण बाहेरच्या एरियामध्ये सुद्धा आज बर बस्टर्ड नाही तर दुसरा कुठला तरी शेड्यूल 1 स्पीसीज म्हणून जाणार. त्या याच्यामध्ये आपण त्याचा इश्यू तयार करतो. तर आता हे शेड्यूल 1 हे इटसेल्फ रिव्ह्यू करणं अतिशय गरजेचं आहे. कारण आज तुम्ही म्हणाल तर आता ग्रेट ऑरेंज टिप सारखं बटरफ्लायचं स्पीसीज सुद्धा शेड्यूल 1 मध्ये येतं ना, की ज्या तुम्हाला हजाराच्या संख्येने आज मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये तुम्हाला ते हजाराच्या संख्येने मिळतं ते बटरफ्लाय. आता असे स्पीसीज शेड्यूल मध्ये असण्याचं काही प्रावधानच नाही. आणि कित्येक स्पीसीज अशा आहेत की ज्या शेड्यूल मध्ये असायची आजच्या तारखेला गरजच नाही. आणि कित्येक स्पीसीज अशा आहेत की त्या कदाचित शेड्यूल मध्ये असायला पाहिजेत पण आज ते नाही. नाहीये. त्यामुळे हे आपल्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हा माझ्या वैयक्तिक याच्या दृष्टीने जसं त्याला फायदे आहेत की नक्कीच आतापर्यंत जे काय प्रोटेक्टेड एरिया किंवा जंगलं आपली वाचलेली आहेत ती केवळ या ऍक्ट मुळे वाचलेली आहेत की त्याच्याकरता डिपार्टमेंटने दिवस रात्र गेली 50 वर्ष मेहनत केलेली आहे. त्यामुळे असं एका स्टेटमेंटमध्ये सांगणं की तो ऍक्टच वाईट आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. बरोबर. त्याच्या प्रोव्हिजन्स काही आहेत त्या चांगल्या आहेतच आहेत, पण त्याच्याबरोबर करंट रियालिटीला तुम्हाला अलाइन जोपर्यंत तो ऍक्ट होत नाही, की आता यातलं उत्तम दुसरं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं की आज माळडोकशी त्याचा संबंध नाही, मरीन याच्याशी संबंध आहे, या सी कुकुंबर सारखा प्राणी आज सगळे शेड्यूल 1 मध्ये आहे. आज सी कुकुंबरचं सी रांचिंग जसं आज माळडोकचं आपण ब्रीडिंग करतो तसं आपण आज सी कुकुंबरचे मोठ्या प्रमाणात ब्रीडिंग करू शकतो. आज जगभरामध्ये जसं आपण श्रिम्प फार्म्स आहेत, प्रॉन फार्म्स आहेत, तसेच सी कुकुंबर फार्म्स आहेत. म्हणजे आपण त्या प्रकारचं शास्त्र आज जगभरात अवेलेबल आहे. तर ते आपण वापरून आपण वाईल्ड एरिया रिपॉप्युलेट करून ते जर फिशिंग करण्याकरता जर आपण अलाउ केलं रेग्युलेटेड फॉर्म मध्ये, तर यातनं दोन्ही साध्य होऊ शकतं, कॉन्झर्वेशन होऊ शकतं आणि लोकांचं लाईव्हलीहूड वाचू शकतं. पण केवळ शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे आपल्याला तसं सी रांचिंगही करता येत नाही. म्हणजे अडकून कॉन्झर्वेशनच्या राहिलं. दृष्टीने आपल्याला ते त्याच्यामध्ये प्रोसिजर एवढ्या लांब आहेत. कारण तुम्ही जर माळडोकचं म्हणाल तर 25 वर्षापूर्वी BNHने सांगितलं होतं की आपल्याला कॉन्झर्वेशन त्या ब्रीडिंगच्या दृष्टीने आपल्याला सुरुवात केली पाहिजे. 25 वर्षापूर्वी, ज्यावेळी कुणी दुसरी संस्था माळडोकवरती कामे करत नव्हती. आज ते रियालिटीमध्ये यायला 25 वर्ष लागली आणि ती सुद्धा अशी वेळ आली की आज जेमतेम 100 पक्षी आज जगभरामध्ये ते शिल्लक राहिलेले आहेत. आता यातनं किती आपण सक्सेसफुल होऊ
हे आपल्याला पुढचा येणारा वेळच सांगेल. पण अनेक अशा स्पीसीज आहेत की ज्याच्यामध्ये अजूनही आपल्याला करता येण्यासारखं खूप आहे. वी डोंट हॅव टू बी ॲट दिस स्टेज लाईक JIB. आज लेसर फ्लोरिकन सारखा पक्षी आहे की ज्याची सुद्धा संख्या आज कमी झालेली आहे. बेंगॉल फ्लोरिकन त्याचाच एक रिलेटिव्ह जो आसाम अरुणाचल मध्ये मिळतो त्याची आज हीच परिस्थिती आहे. मग त्याच्याकरता जर आपल्या ह्या पॉलिसीज आज आपण त्या प्रोएक्टिव्हली जर इनेबल केल्या तर कदाचित हे पक्षी माळढोकच्या मार्गावरती जाणार नाहीत. नाही तर अजून 25 वर्षांनी लेसर फ्लोरिकनही त्याच मार्गावर असेल, बेंगॉल फ्लोरिकनही त्याच मार्गावर असेल, तुमचं सारस क्रेनही त्याच मार्गावरती असेल. त्यामुळे तुम्ही फक्त त्याच्याकडे माळढोक म्हणून न बघता केदारनी त्याला चांगल्या पद्धतीने मांडलं की अनेक स्पीसीज अशा आहेत की ज्या गेल्या पुढच्या 25-25 वर्षामध्ये याच मार्गाने जायला लागते. ज्या पद्धतीने आपलं इंटरव्हेन्शन किंवा ह्युमन फुटप्रिंट या सगळ्या इकोसिस्टम वरती वाढते. आणि फक्त ग्रासलँड नाही, अनेक परिसंस्था अशा आहेत की ज्या आपण फार ग्लॅमरस परिसंस्था नाही आहेत त्या. आज दुर्दैवाने आपलं कॉन्झर्वेशन हे एवढं टायगर सेंट्रिक झालेलं आहे की त्याच्यामध्ये अनेक परिसंस्था अशा ज्या आहेत की त्याच्याकडे आपलं लक्षच नाही. तर हे एक सेन्सिटिव्हिटी तयार करणं वेगवेगळ्या लेवलला आणि स्पेशली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, कारण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये या विषयाचं अज्ञानच अज्ञान आहे ऑनेस्टली सांगायचं झालं तर. कारण हे जे प्रेझेंट करायला जे येतात साधारणतः त्यांचा प्रेझेंटेशनची स्टाईल EIA मधले त्यांचे रिपोर्ट वाचले की तुम्हाला कळतं की ते किती अज्ञान तिथे प्रिव्हलंट आहे या इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी बद्दल. तर एक कुठेतरी आपल्याला नॅशनल लेवलला एक डिसिजन सपोर्ट सिस्टीम करणं अतिशय गरजेचं आहे की आज हे सगळं आपण EIA कन्सल्टंटवरती सोडलेलं आहे. ते तसं न करता एक आपल्याला जर सॉलिड डिसिजन सपोर्ट सिस्टीम जर आपल्याला नॅशनल लेवलला तयार करता आली तर कंपन्यांना सुद्धा तो एक गायडन्स मिळू शकतो की बाबा या प्रोजेक्टमध्ये जेव्हा मी माझी शेप फाईल इन्क्लूड करतो की मला इथे माझं एक बिझनेस सुरू करायचा आहे तर एक 15 मिनिटामध्ये मला त्याचा एक आउटपुट मिळाला पाहिजे की बाबा याच्यामध्ये किती क्रिटिकली इंडेंजर्ड स्पीसीज आहेत, कुठले इकॉलॉजिकल इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत जे कंपन्यांना त्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. हे आज कुठेच नाहीये. आज हे नॉलेज जे आहे हे काही ठराविक इन्स्टिट्यूशन मध्ये आहे आणि या ठराविक इन्स्टिट्यूशन काय सगळ्यांना ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकत नाही. कुठेतरी त्या दृष्टीने एक सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आज आम्ही आमच्या कमिटीमधनं हाच आमचा सध्या एक प्रयत्न चाललेला आहे की अशी एक सिस्टीम गव्हर्नमेंट लेवलला असली पाहिजे डिसिजन सपोर्ट सिस्टीम की ज्याचा ऍक्सेस हा सामान्य लोकांना इंडस्ट्रीला इझी ऍक्सेस जर मिळाला या सिस्टीमचा तर त्याचा खूप फायदा माझ्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये यायला होऊ शकतो. दोन्ही दृष्टीने, कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने आणि इंडस्ट्रीच्या सुद्धा दृष्टीने. नक्कीच. लोकेश दोन प्रश्न आहेत. एक आपल्या डॉक्टर रश्मी विचारत आहेत की पक्ष्यांच्या स्थलांतरित होण्यामागचे काय संकेत आहेत का किंवा ते काय संकेत सांगतात, काय सांगतात असं त्यांना. मला वाटतं डॉक्टर आपटे वुड बी रादर मोर ह्याच्यावरती योग्य टिप्पणी करू शकतील डॉक्टर सर. मायग्रेशनचं कसं आहे, त्यात दोन प्रकारचे आपल्याला मायग्रेशन पाहायला मिळतं. एक तर लोकल लेवलचं मायग्रेशन आहे किंवा स्मॉल रेंज मायग्रेशन जे म्हणतो, जे माळढोकच्या बाबतीमध्ये होतात की राजस्थानमधून ते पाकिस्तानात जातात किंवा राजस्थानमधल्या राजस्थानमध्ये जातात, महाराष्ट्रातून कर्नाटकात जातात. आणि दुसरं म्हणजे लॉंग रेंज मायग्रेशन जे आहेत की जे आर्टिक रिजन मध्ये ब्रीड होणारे जे पक्षी आहेत, जे आपण वेडस किंवा डक्स हे जे प्रकार म्हणतो, ते दे कम ऑल द वे फ्रॉम आर्टिक रशियावरनं ते आपल्या इथे सेंट्रल एशियन फ्लायमधनं भारतामध्ये येतात. तर याच्या मागचं मुख्य कारण हेच आहे की जसं आपण गोडाऊनच्या बाबतीत म्हणालो की केदार कदाचित त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगू शकेल की त्यांना मेल्सला डिस्प्ले करण्याकरता एक विंटेज एरिया लागते की जिथनं तो त्याचा गुलार पाऊच जो आहे तो फिमेल्स सराउंडिंग एरियामधल्या बघून मग त्याचं पेअर फॉर्मेशन होतं. तर हे जे सिलेक्टिव्ह निशेस जे आहेत की ते अतिशय महत्वाचे असतात. आणि लोकल मायग्रेशन हे त्या दृष्टीने असतात. आता ब्रीडिंग करता कदाचित पक्षी किंवा अंडी घालण्याकरता कदाचित ते पक्षी सिक्लुडेड एरिया की जिथे डिस्टर्बन्स कमी आहे असे सिलेक्ट करतील आणि नॉन ब्रीडिंग सीझन मध्ये ते डिस्ट्रीब्युट होतील ओव्हर लार्ज एरिया की जिथे त्यांना फिडिंग हे त्यांचं एकमेव त्याच्यामधला पर्पज असतो. पण लॉंग रेंज मायग्रेशन जे आहे की उदाहरणार्थ आता हे आर्टिक रशियातून येणारे जे पक्षी आहेत ते ब्रीडिंग त्यांचं आर्टिक रशिया किंवा त्या भागामध्ये होतं थंड हवेच्या ठिकाणी आणि ते फक्त फिडिंग करता भारतामध्ये येतात थंडीच्या काळात. जेव्हा आर्टिक रशिया इज व्हेरी कोल्ड दे ऑल कम टू इंडिया. तर हे मायग्रेशन जे आहे हे बेसिकली
विंटर तिथला हार्श विंटर अवॉइड करून चांगल्या फोरेजिंग ग्राउंड मध्ये जाण्याकरता पण ब्रीडिंग करता परत ते पुन्हा त्यांच्या ब्रीडिंग रेंज मध्ये निघून जातात. तर तो थोडा एक अतिशय इंटरेस्टिंग असा हा बर्ड मायग्रेशन हा एक सब्जेक्ट आहे आणि फॅसिनेटिंग आहे हा सब्जेक्ट की हाऊ दिस बर्ड्स आणि हे कसं हे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये हे नॉलेज कसं जातं इज इटसेल्फ इज फॅसिनेटिंग सब्जेक्ट. मला मी फक्त हा एक फोटो दाखवायचा आहे मला, पण आपण बहुतेक इमेजेस पाहू शकलो नाहीये. तर हा जो आहे तो मेल बस्टर्ड आपल्या GIB दिसतोय आणि ते जे आता डॉक्टर आपटे म्हणाले की गुलर पाऊच त्याचा इन्फ्लेट करून तो खाली ह्याच्या हा जो भाग आहे मानेच्या खालचा तिकडे जे पूर्ण खाली आलेलं आहे तो मेल त्याला खाली करून फिरत असतो. थोडं वरती घे. हा करेक्ट. हा करेक्ट. आता लोकांना बरोबर. ओके. सो हे जे आहे असं विंटेज पॉइंट कुठेतरी एक उंच जागा वगैरे अशी निवडून हे पक्षी तिकडे फिरत असतात आणि त्यांचा एक बूमिंग कॉल चालू असतो जो पटकन आपल्याला असा कळणार नाही, पण शांततेत आपण ऐकलं तर ते बूमिंग कॉल आपल्याला ऐकू येतात आणि फिमेल आसपास कुठेतरी असतेच. मग ती फिमेलला शोधत असतात किंवा फिमेल त्यांना शोधत असते. तर फार इंटरेस्टिंग असतं ते, म्हणजे जे ब्रीडिंगच्या वेळेस त्यांचं जे काही हालचाल असते ती अतिशय इंटरेस्टिंग असते. आणि लोकल लेवलवर मध्ये आम्ही पाहिलं की कच्छमध्ये जवळजवळ 10-15 किलोमीटर सुद्धा ते उडत जातात. पण काही ठिकाणी त्यांचं ब्रीडिंग एरिया असतात, काही ठिकाणी त्यांचे फिडिंग एरियाज असतात, नेस्टिंग एरियाज परत वेगळे असतात. सो डिपेंडिंग ऑन द व्हेजिटेशन तिथे कशा प्रकारचं गवत आहे, किती उंच गवत आहे, तिथे अंड्युलेटिंग टेरेन आहे की नाही, या सगळ्या बाबतीत विचार करून मग ते ठरवतात की इथे आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली. त्यामुळे म्हणजे अधिवास हा मल्टी डायमेन्शनल असतो आणि तो वाचवायलाच हवा. आणि त्यामुळे म्हणजे आपल्याला जेव्हा म्हणतो ना आपण की छोटीशी एरिया वाचवून बस्टर्ड वाचणार नाहीये, मी एक ग्रासलँड वाचवलं म्हणून बस्टर्ड वाचलं असं नाहीये, पण त्याची उडण्याची जी रेंज आहे ती 40-50 किलोमीटर्स ची असणार आहे. सो तो आपल्याला परिसर, तो एक अख्खा रिजन वाचवायला हवाय. म्हणून ते वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बस्टर्ड आर्क तयार केलेलं आहे जे सम जैसलमेर डेझर्ट नॅशनल पार्क पासून अखंड पोखरण पर्यंत एक्सटेंड होतं. दुसरा प्रश्न मला वाटतं लोकेश तू घेतलायस का नाही? लाईफ स्पॅन अमिता देसाई म्हणून त्यांचा आलाय की त्यांचा लाईफ स्पॅन किती असतो बस्टर्डचा? कुठे आता म्हणजे कुठल्या झू मध्ये असलेले मला तरी माहित नाही, पण एक अंदाज असा आहे की साधारणपणे 20 ते 25 वर्ष डेफिनेटली असेल किंवा कदाचित जास्तही असेल. पण म्हणजे हे 100% उत्तर बरोबर आहे असं मी म्हणणार नाही. मला वाटतं लोकेश आपण कार्यक्रमाच्या अखेरीला येऊया का आपण? काय वाटतं? बऱ्याच प्रमाणात विशेष करून डॉक्टर आपटे आणि केदार आणि आता बघत असलेल्या प्रेक्षकांसाठी काही थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो किंवा पार्श्वभूमी सांगतो की जवळपास गेले 98 वर्ष लोकमान्य सेवा संघाच्या काही शाखा या स्थानिक महत्वाचे प्रश्न लोकांच्या समोर असतात त्याचा अभ्यास करतात, त्या लोकांना त्याच्यामधून सहाय्य करायला प्रयत्न करतात. काही राज्य पातळीवरचे प्रश्न असतात, काही देश पातळीवरचे प्रश्न असतात. मग त्या सामाजिक असतात, राजकीय असतात, आर्थिक असतात, कायदेशीर असतात. आता हा आपला जो प्रश्न आज तुम्ही दोघांनी आमच्या समोर उलगडलात हा साधारणपणे हा वैश्विक प्रश्न आहे, हा ग्लोबल इश्यू आहे की भारतामध्ये त्यांचा अधिवास आहे आणि त्याचा सगळ्याकडे आपण बघण्याचा आपली दृष्टिकोन कशी आहे. लोकमान्य सेवा संघ सामान्यतः लोकांना आवश्यक असलेली माहिती योग्य प्रकारे या माध्यमातून प्रेक्षकांसमोर ठेवत असतं. आज तुम्ही दोघं आम्हाला सर्वांना लोकमान्य सेवा संघातल्या सर्वांना अभिमान आहे की तुम्ही दोघं जण मुंबईचे आणि ठाण्यात राहणारे हे दोन अभ्यासू वक्ते आज आम्हाला लाभलेले आहेत आणि इतक्या नेमकेपणी तुम्ही या विषयाच्या प्रश्नांचा उलगडा करत गेलात आणि त्याच्यात तुमचा दोघांचा अभ्यास, तुमचा अधिकार आणि इतक्या मोठ्या प्रकारच्या संस्थांमधलं तुमचं सदस्यत्व आणि तुमच्या त्या ज्ञानाचा फायदा सरकारी कायदे ठरवताना घेतला जातोय, त्या सगळ्याचा आम्हाला परिचय आज झाला. त्याबद्दल आम्हाला फार म्हणजे महत्व आहे आजच्या कार्यक्रमाचं आणि तो एक चांगला उद्देश आज सफल होतो आहे की लोकांना अपरिचित अशी काहीतरी
गोष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकमान्य सेवा संघातर्फे लोकांच्या समोर ठेवली गेली. काय झालं की तुम्ही दोघांनी इतके प्रश्न म्हणजे आता केदारनी किंवा तुम्ही डॉक्टर आपटे की संवर्धनाची नेमकी व्याख्या केली, तुम्ही संरक्षण म्हणजे काय याची नेमकी व्याख्या केली. आता त्यांनी सांगितलं की F1 आणि F2 या लेवलला जायला 30-40 वर्ष लागतील आणि त्याचं त्यांनी उदाहरण दिलं की काही वल्चरच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे संवर्धन नुसतं आम्ही शब्द ऐकतो, पण त्याच्या मागची ग्रॅव्हिटी काय, त्याच्या मागचे संदर्भ काय, त्याच्या मागे कोण काम करताय, हे सगळं जेव्हा तुम्ही याचं वर्णन करता तेव्हा किंवा त्याच्यामधल्या कायद्यातल्या त्रुटी किंवा अभ्यासातल्या त्रुटी डॉक्टर आपट्यांनी सांगितल्या, कायद्यातल्या त्रुटी तेवढ्या मोठ्या आहेत. तर थोडंसं काय झालंय, मला असं वाटायला लागलं की आपण निराशाजनक परिस्थितीमध्ये आहोत की काय. परंतु केदारनी नंतर सांगितलं की नाही ठीक आहे, हे जे काय आता होत आहे ते पोचिंगची तरी आता आपल्याला भीती नाहीये, बेकायदेशीर हत्येची तरी भीती नाहीये. परंतु ही परिस्थिती मात्र आज सगळ्या प्रेक्षकांसमोर लोकमान्य सेवा संघाच्या माध्यमातून आपण ठेवू शकलो. तुम्हाला दोघांना खरोखर धन्यवाद किती द्यावेत, कारण पुढचा 10 तारखेचा कार्यक्रम तुमच्या दोघांबरोबरच आहे, तुमच्या बरोबरच रंगणार आहे आणि तो विषय पूर्ण वेगळा आहे आपला, व्याघ्र संवर्धन. आणि डॉक्टर आपटे आता म्हणाले की आपण टोटली टायगर सेंट्रिक झालेलो आहोत. परंतु एक गोष्ट आमच्या अभ्यासात लक्षात आली, माझ्या आणि लोकेशच्या, की 2016 साली टायगर पॉप्युलेशन 1411 वगैरे होतं काहीतरी आणि 2018 मध्ये ते 29,000-30,000 पर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे ते खूप उत्साहवर्धक असं काहीतरी असेल. आणि त्याच्यामध्ये पुनश्च कॉर्बेट फाउंडेशनच्या माध्यमातून केदार जे काम करतोय, तर नुसतं व्याघ्र संवर्धन करत नाहीये, तो समाजातल्या सर्व तिथल्या रहिवाशांना घेऊन जे काम करतो आहे, बरोबर त्यांचं आरोग्य बघतोय, त्यांचा लाईव्ह स्टॉक, त्यांच्या जनावरांचं तो कसं संरक्षण होईल ते बघतोय. आणि डॉक्टर आपटे तुम्ही तर याच्यामध्ये गेली उल्लेख केला तसं 40 वर्ष म्हणजे तुम्ही 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं DNAच्या माध्यमातून की माळढोककडे बघणं आत्ता आवश्यक आहे. आणि तुम्ही याच्यावर टिप्पणी केली की त्या स्पेसिफिकेशन मध्ये A1 मध्ये कोण हवंय कोण नको याचा अभ्यास नव्याने व्हायला हवाय. तुम्हा दोघांना खरोखर मनापासून धन्यवाद. 10 तारखेला पुनश्च आपण आपल्या दोघांना आम्ही भेटणार आहोत. आणि आता कसं सांगावं काय सांगावं, लोकमान्य सेवा संघाचा एक छान उद्देश तुमच्या माध्यमातून सफल झाला, आम्हाला दोघांना समाधान आहे. आणि विशेष करून लोकेशचे आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांचे आभार मानतो मी. आणि आज प्रेक्षक इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलाय, म्हणजे हा नंतरही पाहायला जाणार आहे कार्यक्रम, कारण हा आपला लाईव्ह जाणार आहे आणि आता नंतर तो युट्यूबवर जाणार आहे. त्यामुळे नंतरचा प्रेक्षकही आपल्याला आता दिसत नाहीये. परंतु वन्यजीवन या विषयामधले रस घेणारे अनेक सदस्य या वेगवेगळ्या गटांचे ते आज कार्यक्रम पाहत होते किंवा नंतर पाहणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा धन्यवाद आणि कार्यक्रम संपन्न झाला अशी मी जाहीर करतो. थँक्यू. आणि सर्व प्रेक्षकांना वन्यजीव सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.